क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून आजच्या या काव्य मैफिलीचं उद्घाटन इथं संपन्न होतंय। रसिक श्रोत्यांना विनंती आहे की काही वेळातच इथं काव्य मैफिलीला सुरुवात होते आहे। आपण मंचाच्या समोर स्थानापन्न व्हायचं। प्रदीपजी खोतोडे, विजयजी बुरकुल या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या काव्य मैफिलीचं उद्घाटन संपन्न होतंय। समोर हा पहिल्यांदाच मंगळवेढ्याच्या या मंचावरती आपली कविता घेऊन येत असलेले रवींद्रजी केसकर यांना विनंती की आपण एक गुलाबाचं फूल मंगळवेढेकरांच्या वतीनं आणि पुस्तक देऊन स्वागत करण्यात येत आहे। सन्माननीय DK शेख उस्मानाबाद यांचंही स्वागत सिद्धार्थ लोकरे यांच्या हस्ते होते। मंगळवेढ्यामध्ये या मंचावरती प्रथमतःच आलेल्या ज्योतिताई वाघमारे ज्यांच्या आवाजाने सोलापूर जिल्ह्यामध्ये एक मोहिनी अशी घातलेली आहे, त्या कवितेसाठी विशेष निमंत्रित त्यांना करण्यात आलेलं आहे। ज्योती तालीभाई सोलापुरी यांचं स्वागत होतंय। कविवर्य शिवाजी बंडगर सांगोला, श्री लोकरे। कारण इंद्रजित जेव्हा जेव्हा जितेंद्र लाड मुंबई असं म्हणतो, मूळचा मी सिद्धापूरचा आहे, त्याच्यामुळे तो थोडासा त्रास होतोय खरं तर, पण माहीत नाही त्यांनी ते का जाणून बुजून करते की काय। कविता तुमच्या पुढे ठेवतो। एक तुकडा त्याच्या आधी असा की शहराविषयी माझ्या आईला जे वाटायचं तेव्हा ते इथं बसलेल्या प्रत्येकाच्या आईला आजही वाटतंय। त्याची ही कविता आहे की शहराच्या वाटेवर स्वप्नांची गर्दी दाट, पाय निघाले शोधाया जिंदगीची वहिवाट। शहराच्या वाटेवर स्वप्नांची गर्दी दाट, पाय निघाले शोधाया जिंदगीची वहिवाट। लहानपणी आई म्हणायची, पोरा शहर नावाचं गाव लय मोठं, तिथं माणसासकट सगळं जगणं खोटं। लहानपणी आई म्हणायची, पोरा शहर नावाचं गाव लय मोठं, तिथं माणसासकट सगळं जगणं खोटं। तिथं माणसासनी पैशाची लय मस्ती, पोरा शहर म्हणजे नुसती मुरदार मनाची वस्ती। म्हणून म्हणते आपल्याला आपला गावच बरा आहे, म्हणून म्हणते आपल्याला आपला गावच बरा आहे। इथं कधी ना आटणारा माणुसकीचा झरा आहे। तू शहरात जाशील आणि शहराचाच होशील, तू शहरात जाशील आणि शहराचाच होशील। रक्ताची नाती सारी इसरून जाशील। तू शहरात जा, माझं काही म्हणणं नाही, पर एक गोष्ट ध्यानात ठेव, 2 वक्ताच्या भाकरीसाठी तू तुझा कधी घाण ठेवू नग जीव। तुझा इमान हीच तुझी मालमत्ता, तुझा इमान हीच तुझी मालमत्ता। ती तुला लय श्रीमंत करल आणि एक दिवस तुझ्या घरी लक्ष्मी चारी हातानी पाणी भरल। तू रगड कमव पैसा पण मनाचा दगड होऊ देऊ नगस, तू रगड कमव पैसा पण मनाचा दगड होऊ देऊ नगस। तुला या मातीची आण हाय, तू कितीही श्रीमंत झाला तरी तुझे मातीचेच राहू दे पाय। तू कितीही श्रीमंत झाला तरी तुझे मातीचेच राहू दे पाय। मी जेव्हा 10x10च्या रूममध्ये आईसोबत राहायचो तेव्हा मला कुठल्याच उजेडाची आवश्यकता वाटत नव्हती, पण आज जेव्हा स्वतःच्या 900 स्क्वेअर फीटच्या घरात राहतोय, 20-20 लाईट्स आहेत, पण तरी देखील ती आई गावी भावाकडे राहते। तिच्या अनुपस्थितीमध्ये त्या 20-20 लाईट्समध्ये देखील किती अंधार असतो, त्या अंधारातून जन्मलेली ही तिच्या उजेडाची कविता आहे। कविता अशी आहे, माझ्या जगण्याचं बळ तुझ्या डोळ्यांची करुणा, माझ्या जगण्याचं बळ तुझ्या डोळ्यांची करुणा। लाख दिव्यांचा महाल आई तुझ्या विण सुना, लाख दिव्यांचा महाल आई तुझ्या विण सुना। आली फुलून फुलात गंध लेवून मातीचा, ज्योत जळाली देवारी जन्म घेऊन वातीचा। नाही मिळाली उसंत
तुझ्या राबल्या हाताना उभी जिंदगी चालली चिंध्या बांधून पायाना उभी जिंदगी चालली चिंध्या बांधून पायाना कशी मागावी भाकर भूक लागल्या तरानं माय पेटते आतून रोज जळते नव्यानं जळताना देहभर साऱ्या उजेडाच्या खुणा बांध बांधून डोळ्यांना माय उभी ताट पुन्हा बांध बांधून डोळ्यांना माय उभी ताट पुन्हा उरी भुकेचा हंबर दुःख नशिबी आंदन तुझा लढण्याचा वसा दारी सुखाचं नांदन स्वप्न डोळ्यात कोंडून चाले जगण्याशी युद्ध तुझ्या घामाच्या थेंबात मला दिसतो या बुद्ध तुझ्या घामाच्या थेंबात मला दिसतो या बुद्ध मला दिसतो या बुद्ध टच भरल कणीस बाई डोळ भरून बघा नवलाई टच भरल कणीस बाई डोळ भरून बघा नवलाई सांगा हुरडा खाताय का नाही सांगा हुरडा खाताय का नाही जरी मंगळवेड्याच्या शिवारातली सुगी जरी संपली असले तरी मनातल्या हुरड्याची जी सुगी आहे त्याचा आणि त्या सुगीचा कुठंतरी थोडासा धागा आहे पाचू रंगात शिवार दंग फुल पिऊन कणीस तंग देते भाजून खुस खुसीत हुरडा कवळा लुस लुसीत इच्छा मनाची पूर्वान बाई सांगा हुरडा खाताय का नाही सांगा हुरडा खाताय का नाही पाठीमाग कोरस असतोय हिच्या मनात काय हाई घोई तुमच्या ध्येनात येत कस नाही गरमागरम मामला ग बाई करवटान खायाची घाई लईसेल कवानोळान वा चव देऊन दमान खावा थंडी दिसात लुटाना मजा शेंगा चटणी खरडा ताजा आहा तोंडी लावांना घटमुट दही वा वा तोंडी लावांना घटमुट दही सांगा हुरडा खाताय का नाही सांगा हुरडा खाताय का नाही हिच्या मनात काय हाय घुई तुमच्या ध्येनात येत कस नाही गरमागरम मामला ग बाई करवटान खायाची घाई शेत असंच फुलू द्या आपलं तुमच्या संगतीच सपान गुपलं दोघ मिळून हुरडा खाऊ गान प्रीतीच खुशाल गाऊ करार दोघाचा करा तुम्ही सही करार दोघाचा करा तुम्ही सही सांगा हुरडा खाताय का नाही सांगा हुरडा खाताय नाही हिच्या मनात काय हाय घोई तुमच्या ध्येनात येत कस नाही तुमच्या हातात देते मी हात पाळणा हालू द्या वर्षाच्या आत आत्या बाईला घुगऱ्या चारू बरस बाळाच जो मात करू आई होण्याची झाली मला घाई सांगा हुरडा खाताय का नाही सांगा हुरडा खाताय का नाही टच भरल कणीस बाई डोळ भरून बघा नवलाई सांगा हुरडा खाताय का नाही सांगा हुरडा खाताय का नदी पहाड़ों से मैदान में तो आती है नदी पहाड़ों से मैदान में तो आती है मगर
ये बर्फ पिघलने के बाद आती है। नदी पहाड़ों से मैदान में तो आती है, मगर ये बर्फ पिघलने के बाद आती है। गुलाब ऐसे ही गुलाब नहीं होते, गुलाब ऐसे ही गुलाब नहीं होते, ये आधा कांटों पे चलने के बाद आती है। शेर जरी माझा नसला तरी आपल्यासाठी माझ्यासारखा माणूस नाही तोच माणूस लिहू शकतो। मुनव्वर राणाचा शेर आहे हा। माझ्या कवितेचं नाव आहे कलम का बादशाह, हिंदी रचना है। एक ऐसा भी कलम का बादशाह था, एक ऐसा भी कलम का बादशाह था, जिसका हर लफ्ज रोशनी का सबब था। एक ऐसा भी कलम का बादशाह था, जिसका हर लफ्ज रोशनी का सबब था। जुल्मत के समंदर को जिसने जड़ से उखाड़ा, जुल्मत के समंदर को जिसने जड़ से उखाड़ा, गरीब मुफलिसों का वो हर हाल में रहा मसीहा। जुल्मत के समंदर को जिसने जड़ से उखाड़ा, गरीब मुफलिसों का वो हर हाल में रहा मसीहा। एक ऐसा भी कलम का बादशाह था, एक कतरा खून बिना जाया किए जिसने इनकलाब फैलाया। एक कतरा खून बिना जाया किए जिसने इनकलाब फैलाया। सदियों की अछूतदारी को बड़ी समझदारी से धोया। एक कतरा खून बिना जाया किए जिसने इनकलाब फैलाया। सदियों की अछूतदारी को बड़ी समझदारी से धोया। आसमान से बुलंद हौसले थे जिसकी सोच के, आसमान से बुलंद हौसले थे जिसकी सोच के, एक ऐसा भी कलम का बादशाह था। तोड़ी पुरानी मजहबी गलतकारियां, तोड़ी पुरानी मजहबी गलतकारियां, उरूज व फन में थी जितनी भी मक्कारियां। तोड़ी पुरानी मजहबी गलतकारियां, उरूज व फन में थी जितनी भी मक्कारियां। जिसके लफ्ज बने आतिश व अंगार, एक ऐसा भी कलम का बादशाह था। जुल्मत के तख्तो ताज डगमगाए, जुल्मत के तख्तो ताज डगमगाए, अच्छे अच्छे आदमखोर भगाए। जुल्मत के तख्तो ताज डगमगाए, अच्छे अच्छे आदमखोर भगाए। आज भी रोशन है आसमानों पर जिसका नाम, आज भी रोशन है आसमानों पर जिसका नाम, किया जिसकी कलम ने शमशीर पे से बढ़कर काम, एक ऐसा भी कलम का बादशाह था। हर दिल को खुददारी सिखाई, हर दिल को खुददारी सिखाई, मुल्क की अजमत व वफादारी बताई। हर दिल को खुददारी सिखाई, मुल्क की अजमत व वफादारी बताई। लड़ना सिखाया अंधेरों से, आफताब के मानिंद चमकना सिखाया। गुलामों के बादशाह तो बहुत बने, गुलामों के बादशाह तो बहुत बने, मगर गुलामों को बादशाह बनाया एक ऐसा भी कलम का बादशाह था। जिसके नूर से आज तक अंधेरा लरसता है, जिसके नूर से आज तक अंधेरा लरसता है, अब भी उसकी कलम से मेरा भारत चलता है। जिसके नूर से आज तक अंधेरा लरसता है, आज भी उसकी कलम से मेरा भारत चलता है। गोशे गोशे में फैली है खुशबू जिसकी, तू क्या लिख पाएगा खलील अजमत उसकी। मुर्दा दिलों को जिसने जिंदगी बख्शी, एक ऐसा भी कलम का बादशाह था, एक ऐसा भी कलम का बादशाह था। मेहंदीचं पाहन आणि त्यानंतर मग वेगळ्या कवितेकडे निघतोय। खरं तर यापूर्वी तुम्ही मला ऐकलंय, त्यामुळे तुम्हाला वाटते मी कवी आहे म्हणून, नाहीतर बऱ्याचदा घोळ होतो। संयोजकांचा काही गैरसमज झालाय काय असं वाटत राहतं। बऱ्याचदा मी कवीसारखा दिसण्याचा खूप प्रयत्न केलाय, म्हणजे चांगले चांगले साबण वापरले। साबण बनवणाऱ्या भारतातल्या नव्हे जगातल्या कुठल्याही कंपनीला माझं चॅलेंज आहे, त्यांनी माझा कलर आणि चेहरा बदलून दाखवावा। बऱ्याचदा काय होतंय, साबणावरच साबणाच्या वडीवर माझ्यामुळे अत्याचार होते, त्यामुळे मी शक्यतो साबणाची वडी वापरत नाही। मी ज्या साबणाच्या वड्या वापरल्या त्या साबणाच्या वड्यावर माझा छाप उठतो।
त्यामुळे मी वापरलेली साबणाची वडी घरातली सुद्धा कोण वापरत नाहीत. तर मी कवीसारखा दिसत नाही, पण कविता जगत असतो. आणि ती जगलेली एक कविता रानातली, म्हणजे बऱ्याचदा काव्यशास्त्रात असं असतं की ज्याला टक्कल पडलंय, ज्याची दाढी पांढरी आहे, त्यांनी प्रेम कविता लिहायचं नाही, म्हणजे असं एक समज आहे. पण आपण त्यातले नाही. माणूस आहे म्हटल्यावर प्रेम करणारच. बहुतेकांना प्रेमाची ॲलर्जी नसते असं मला वाटतं. ते मनातल्या मनात का असं ना, त्यांचं असतंच. माझ्यासारखा एखादा कवी फक्त ते जाहीर बोलू शकतो. तर माझी एक हायवे कविता, मेहंदीचं पान. मी वटलेल्या खोडावर अंकुरलो मेहंदीचं पान होऊन. मी वटलेल्या खोडावर अंकुरलो मेहंदीचं पान होऊन, कधी कधी तूही रानात येतेस म्हणून. तुझ्या बोटांकडून खुडून जाताना आणखी एकदा बहरलो. तुझ्या बोटांकडून खुडून जाताना आणखी एकदा बहरलो. तू खलबतीत कुटताना स्वतःला सर्वार्थी धन्य समजलो. कारण तू जपणार होतीस रात्रभर तुझ्या नाजूक मुलायम हातांवर. कारण तू जपणार होतीस रात्रभर तुझ्या नाजूक मुलायम हातांवर. पण सकाळी माझ्या रक्ताच्या गहिरतेवर तू जिव्हाळ्याचे तर्क केलेस. सकाळी माझ्या रक्ताच्या गहिरतेवर तू जिव्हाळ्याचे तर्क केलेस. तेव्हा पुन्हा एकदा ठरवलो, असंच अंकुरत राहायचं वटलेल्या खोडावर मेहंदीचं पान होऊन, कधी कधी तूही रानात येतेस म्हणून. पण अत्तरधुंद फुलं वेसकटलेल्या पलंगावर तू बसलीस आणि मी का गुदमरायला लागलो. पण अत्तरधुंद फुलं विस्कटलेल्या पलंगावर तू बसलीस आणि मी का गुदमरायला लागलो. तू तुझा मेहंदी भरला हात कोणाच्या हाती तर दिला नाहीस ना. तू तुझा मेहंदी भरला हात कोणाच्या हाती तर दिला नाहीस ना. धन्यवाद. आणि मुख्य कवितेकडे आता वळूया. कवितेचं शीर्षक आहे ज्ञानदेवा. खरं तर मंगळवेढा भूमी संतांचा आदर राखूनच ही कविता मी तुमच्या पुढे ठेवणार आहे. कवितेचं शीर्षक आहे ज्ञानदेवा. ज्ञानदेवा तुम्ही पण ग्रेटच की. ज्ञानदेवा तुम्ही पण ग्रेटच की. एके दिवशी भिंतच चालवली म्हणून दगडमातीची. ज्ञानदेवा तुम्ही पण ग्रेटच की. एके दिवशी भिंतच चालवली म्हणून दगडमातीची, आणि ती ही चोबलशीट. एवढा चमत्कारी नव्हता आमचा बाप. एवढा चमत्कारी नव्हता आमचा बाप. पण कसं काय कुणास ठाऊक त्यानं चालवलं 4 भिंतीचं अख्खं घर, आणि ते बी हयातभर. त्यानं चालवलं 4 भिंतीचं अख्खं घर, आणि तेही हयातभर. ज्ञानदेवा अडाणी होता आमचा बाप. ज्ञानदेवा अडाणी होता आमचा बाप. माणूस असूनही त्यानं वाचले नाहीत. तुम्ही रेड्याच्या तोंडून वधवून घेतलेले वेद. ज्ञानदेवा अडाणी होता आमचा बाप. माणूस असूनही त्यानं वाचले नाहीत. तुम्ही रेड्याच्या तोंडून वधवून घेतलेले वेद. तरी लई करामती आमचा बाप. तरी लई करामती आमचा बाप. त्यानं गाऊन घेतली उजाड उघड्या माळाकडून हिरवीगार गाणी. त्यानं गाऊन घेतली उजाड उघड्या माळाकडून हिरवीगार गाणी, आणि काटाळाची छाती फोडून मुक्या जीवाना पाजलं पाणी. काटाळाची छाती फोडून मुक्या जीवाना पाजलं पाणी. ज्ञानदेवा तुम्ही पाठीवर भाजले मांडे असं ऐकलंय. ज्ञानदेवा तुम्ही पाठीवर भाजले मांडे असं ऐकलंय. पण बापाला तळ हाताच्या घट्ट्यावर भाकरी फुगवताना प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलंय. पण बापाला प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलंय. तरी सुद्धा आमचा बाप बसणार नाही तुमच्या पंक्तीला. तरी सुद्धा आमचा बाप बसणार नाही तुमच्या पंक्तीला. ज्ञानियाचे राजे तुम्ही कुठं आणि आमचा बाप कुठं. ज्ञानियाचे राजे तुम्ही कुठं आणि आमचा बाप कुठं. तुम्ही लावलेली वेल म्हण गेली गगनाच्या बीवर. ज्ञानदेवा तुम्ही लावलेली वेल म्हण गेली गगनाच्या बीवर. असली आकृत करणी कधी जमलीच नाही बापाला. असली आकृत करणी कधी जमलीच नाही बापाला. पण त्यानं जाता जाता डसवलेल्या झाडाखाली
माणसं आजही येतात विसाव्याला. पण त्यानं जाता जाता डसवलेल्या झाडाखाली माणसं आजही येतात विसाव्याला. ज्ञानदेवा बापानं लिहून ठेवले नाहीत, त्याच्या रक्तातच कडत होते अभंग. ज्ञानदेवा बापानं लिहून ठेवले नाहीत, त्याच्या रक्तातच कडत होते अभंग. आणि अविरत कष्टाच्या मातीत झिरपत राहिल्या ओव्या. नुसताच कमरेवर हात ठेवून उभा राहिला असता बाप बांधावर, नुसताच कमरेवर हात ठेवून बाप उभा राहिला असता बांधावर, तर नादावली नसती पिकं अखंड हरिनामाच्या गजरातल्या तल्लीन वारकऱ्यासारखी. तर नादावली नसती पिकं अखंड हरिनामाच्या गजरातल्या तल्लीन वारकऱ्यासारखी. ज्ञानदेवा आमच्या बापाची भूक लई बारकी. ज्ञानदेवा आमच्या बापाची भूक लई बारकी. त्यानं मागितलं नाही जगासाठी पसाभर दान. त्यानं मागितलं नाही जगासाठी पसाभर दान. लेकरांनी भाकरीला रोज भेडावं एवढंच त्याचं सपान. लेकरांनी भाकरीला रोज भेडावं एवढंच त्याचं सपान. ज्ञानदेवा तुम्ही तर ग्रेटच. ज्ञानदेवा तुम्ही तर ग्रेटच, म्हणून तर तुमचं नाव अजून बी गाजतंय. ज्ञानदेवा तुम्ही तर ग्रेटच, म्हणून तर तुमचं नाव अजून बी गाजतंय. पण आमच्या बापाच्या घामेश्वरीचं पारायण आम्ही नाही करायचं तर मग कोण करायचं? आम्ही नाही करायचं तर मग कोण करायचं? धन्यवाद. काहे ज्ञात नाही कोणताच रेडा, वेद गात नाही आणि जानवे घालू नका रे विठ्ठलाला, त्या बिचाऱ्याला कोणती जात नाही. ही कविता आहे ज्याची आठवण आबांनी करून दिली. याच्याच पुढचा धागा विदर्भातला किशोर मुघल नावाचा कवी जोडतो आणि तो असं म्हणतो, पवार सर, की जी वेदाच्या आधी होती तीच माणसे साधी होती. जी वेदाच्या आधी होती तीच माणसे साधी होती, आणि नंतर नंतर जी जी आली ती तर केवळ यादी होती. आत्ता कवी संमेलन सुरू झालं असं वाटलं का? जय भीम. अरे जय भीम म्हटल्यानंतर आभाळाला तडा गेला पाहिजे आणि धरतीचं अंग असं शहारून आलं पाहिजे. जय भीम. क्या बात आहे. पुढचे कवी. बदनामीची ती माझ्या चर्चाच मात्र झाली. बदनामीची ती माझ्या चर्चाच मात्र झाली. खंत याचीच मधला ती व्हावी तसे न झाली. तर आजाराचं पण फार कौतुक चाललंय माझ्या. मग तुम्ही म्हणाल एवढा आजार असताना धडपड द्यायची काय गरज होती इथं? तर माझे वडील 5 नोव्हेंबर रंगभूमी दिन त्या दिवशी वारले. तेवढी पुण्य माझी काय नाही आहे, तर कमीत कमी रसिकांसमोर मृत्यू यावा म्हणून माझी धडपड असते की आपण प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहायला पाहिजे. संतांची पायरी, संतांचंच हे गाव असल्यामुळं असं कोणीतरी म्हटलंय की आई ही पुराव्याने सिद्ध होणारी गोष्ट असून बाप हा तर्काचा विषय आहे. त्या आईलाच माहीत असतं बाप कोण आहे ते. ज्याच्याकडे बोर्ड दाखवले त्याला पप्पा, डॅडी, आबा, अण्णा, दादा म्हणतो आपण. तसंच त्यात थोडीशी भर माझी, संत ही पुराव्याने सिद्ध होणारी गोष्ट असून ईश्वर हा तर्काचा विषय आहे. त्या संतांनी आपल्याला देव दाखवलेला आहे. हे दत्त आहेत, हे विठ्ठल आहे असं. तर मी नेहमी संतांना जास्त मानतो. तुका म्हणे सोपी केली पाय वाट भवसागर तराया रे. तर मी ईश्वरालाच म्हणतो, तुझ्या स्वर्गाहुनी मला माझी झोपडीच वरी. तुझ्या स्वर्गाहुनी मला माझी झोपडीच बरी. तिच्या काळजात नांदे गाथा आणि ज्ञानेश्वरी. तिच्या काळजात नांदे गाथा आणि ज्ञानेश्वरी. तुझे ऐश्वर्याचे जिणे, तुझे ऐश्वर्याचे जिणे त्यात रंभेचे नर्तन. तुझे ऐश्वर्याचे जिणे त्यात रंभेचे नर्तन. माझ्या झोपडीत चाले तुकारामाचे कीर्तन. किती दूर वर आहे तुझा तो स्वर्ग आकाशी. किती दूर वर आहे तुझा तो स्वर्ग आकाशी. माझा स्वर्ग मात्र आहे माझ्या आईच्या पायाशी. तुझे हिऱ्याचे दागिने माझी तुळशीची माळ. तुझे हिऱ्याचे दागिने माझी तुळशीची माळ. टाळ चिपळ्यांशी जुळे माझ्या आत्म्याची ही नाळ. सारे सोडून या कसे
येऊ तुझ्या दरबारी, करू दे ना मला आता थोडी संतांची चाकरी. जीव माझा गेल्यावरी एक इच्छा कर पुरी, जीव माझा गेल्यावरी एक इच्छा कर पुरी, संत चरणा खालची मला होऊ दे पायरी, संत चरणा खालची मला होऊ दे पायरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित या काव्यसंमेलनामध्ये आत्ताच ज्यांनी कविता सादर केली, झोपडपट्टीतल्या एका पोरीच्या बोटाला धरून निवेदनाच्या क्षेत्रामध्ये उभं करणारे साहित्य विश्वातला बाप माणूस कविवर्य माधवजी पवार, माझे बंधू इंद्रजितजी घुले, सन्माननीय विचारमंच आणि उपस्थित सर्वांना मानाचा जय भीम. कवितेला सुरुवात करण्याच्या आधी एक शेर जो माझा नाही आहे पण आजच्या वातावरणाला खूप साजेस आहे. मेरे भीम ने जब आंख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब आंख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब ज़बां खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने जब आंख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब ज़बां खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया. मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया. और इसी संविधान की वजह से देखो एक चाय बेचने वाला इंसान आज देश का पंतप्रधान बन गया. ही बाबासाहेबांची महती. आणि माझा एक लय मोठा प्रॉब्लेम आहे. तर हुरड्याच्या कविता झाल्या, प्रेमाच्या कविता झाल्या, चांदण्यांच्या कविता झाल्या, ज्ञानदेवांच्या कविता झाल्या, पण माझा प्रॉब्लेम भगतसिंगांच्या शायरीमधून सांगते की भगतसिंग म्हणतात की कुछ इस तरह वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बात से. कुछ इस तरह वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बात से, मैं इश्क लिखना भी चाहूं तो इनकिलाब लिख देती. आणि त्याच्यामुळेच आजची कविता निळा भडक, निळा भडक आणि जय भीम कडक. आणि माझ्या कवितेचं नाव आहे निळा निळा निळा. निळा 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 मी मनूच्या शवपेटीचा खेळा मी. निळा 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 मी मनूच्या शवपेटीचा खेळा मी. नाकारी एकादशी वारी शोधी शेतीत पंढरी. नाकारी एकादशी वारी शोधी शेतीत पंढरी, जिथे पिकतो विठ्ठल तो सावत्याचा मळा मी. निळा 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 मी. इंद्रायणीच्या पाण्यातून बुडून यावर येता. इंद्रायणीच्या पाण्यातून बुडून यावर येता, पेरी विद्रोह जी गाथा तुकोबांची विद्रोही शब्द कळा मी. निळा 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 मी. भिडे वाड्यातून ज्योती शिक्षणाची करे क्रांती. भिडे वाड्यातून ज्योती शिक्षणाची करे क्रांती, सावित्रीलाही शिकवितो तो सावित्रीचा फळा मी. निळा 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 मी. मंदिर मस्जिद दर्गे आणि चर्च सुद्धा म्हणे स्त्रीच्या स्पर्शानं विटाळी. मंदिर मस्जिद दर्गे चर्च सुद्धा म्हणे स्त्रीच्या स्पर्शानं विटाळी, पण जेथून तू जन्माला येशी त्या बाळंतपणाच्या कळा मी. निळा 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 मी. कसा पेरीला अंगार आली शोषितांना जाग. कसा पेरीला अंगार आली शोषितांना जाग, लावली पाण्यालाही आग चवदार तळाची ज्वाळा मी. निळा 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 मी. मी कोण तर मी दगड फॅन्ड्रीच्या जब्याने मारलेला. मी दगड फॅन्ड्रीच्या जब्यानं मारलेला आणि मी हंबरडा आर्ची परशाच्या बाळानं फोडलेला. मी दगड फॅन्ड्रीच्या जब्याने मारलेला आणि मी हंबरडा आर्ची परशाच्या बाळानं फोडलेला. मी आत्महत्या रोहित वेमुला आणि पायल तडवीची. मी आत्महत्या रोहित वेमुला आणि पायल तडवीची, आणि मीच लखतरे टांगलेली खैरलांजीच्या अब्रूची. मी आत्महत्या रोहित वेमुला आणि पायल तडवीची, मीच लखतरे टांगलेली खैरलांजीच्या अब्रूची. अरे शंभुकाचं शीर मी आणि एकलव्याचं बोट मी.
शंभुकाचं शिर मी आणि एकलव्याचं बोट मी, ढुंगणाचा खराटा आणि गळ्याचं गाडगं नाकारुनी घातलेला टाय आणि कोट मी. शंभुकाचं शिर मी आणि एकलव्याचं बोट मी, कमरेचा खराटा आणि गळ्याचं गाडगं नाकारुनी घातलेला टाय आणि कोट मी, जय भीमचा सूर्य मी आणि असुरांचा धनुष मी. जय भीमचा सूर्य मी आणि असुरांचा धनुष मी, आर्टिकल 15चा आयुष्मान तर भीमा कोरेगावचा अर्जुन मी. बुद्धाच्या डोळ्यातलं कारुण्य मी, बुद्धाच्या डोळ्यातलं कारुण्य मी आणि काळ्या सावळ्या रिंकू राजगुरूच्या डोळ्यातलं लावण्य मी. बुद्धाच्या डोळ्यातलं कारुण्य मी आणि काळ्या सावळ्या रिंकू राजगुरूचं लावण्य मी. मी जस्टिस चंद्रू न्यायालयात भांडतो, मी जस्टिस चंद्रू न्यायालयात भांडतो आणि मीच नागराज 70 mm पडद्यावरती सैराट आणि झुंड मांडतो. मी जस्टिस चंद्रू न्यायालयात भांडतो आणि मीच नागराज 70 mm पडद्यावरती सैराट झुंड मांडतो. दाभोळकर, पानसरे आणि गौरी लंकेशचा खून मी. दाभोळकर, पानसरे आणि गौरी लंकेशचा खून मी आणि वामन दादांच्या भीमगीताची बेधुंद अशी धून मी. दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेशचा खून मी, वामन दादांच्या भीमगीताची धून मी, अण्णा भाऊंच्या डफावरची थाप मी, अण्णा भाऊंच्या डफावरची थाप मी आणि संविधानाची कलमा ऐकून होणारा मनुवाद्यांचा थरकाप मी. मी बहुजन प्रतिपालक शिवरायांचा मावळा, मी शाहूंच्या समतेचा लळा. मी बहुजन प्रतिपालक शिवरायांचा मावळा, मी शाहूंच्या समतेचा लळा. मी बसवेश्वरांची लिंगायत लीळा आणि मी जोहार नाकारणारा चोखा मेळा. मी संभाजी भगत आणि शीतल साठेचा गळा, मी संभाजी भगत आणि शीतल साठेचा गळा. आता गरज नाही वाघ नखाची, भीमानं शिकवलंय लेखणीनं कसा काढायचा कोथळा. मी बहुजन हिताय आणि बहुजन सुखायचा कळवळा, मी बहुजन हिताय बहुजन सुखायचा कळवळा आणि भीमरायानं फुलवलेला ज्ञानाचा मळा मी. निळा 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 मी, मनूच्या शवपेटीचा खेळा मी. जय भीम, जय भारत. बाबासाहेब आंबेडकर एक असं वादळ आहे ज्यानं पूर्ण आपल्या उभ्या आयुष्यात एक सुद्धा असंवैधानिक शब्द भाषणात, लिखाणात किंवा कुठल्याच गोष्टीत वापरला नाही, एकही नाही. संतापाचा सागर आहे, गाज तर एवढी ताकदीची आहे, पण एक सुद्धा चुकीचा शब्द कधी वापरला नाही. जातीवाचक शब्द वापरला नाही, धर्मवाचक शब्द वापरलेला नाहीये. पण बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या भावना मांडताना वामनदादा जो शब्दांचा विखार, शब्दांचा अंगार आपल्या हवाली करतात ना, होरपळून जाऊ आपण जर प्रामाणिक नसो हातात घेतला तर. नीच नीतीचा कापो गळा, त्या रक्ताचा लेऊ टिळा. नीतीचा गळा कापायचा आहे, बामणांचा नाही कापायचा, मराठ्यांचा नाही कापायचा, मारवाड्यांचा नाही कापायचा. वामनदादा बाबासाहेबांचे शब्द लेखणीत घेऊन बोलतायत, नीच नीतीचा कापू गळा, त्या रक्ताचा लेऊ टिळा. मंजुळा पाजळ आपला इळान चल ग रणामध्ये. नीच नीतीचा कापू गळा, त्या रक्ताचा लेऊ टिळा. मंजुळा पाजळ आपला इळान चल ग रणामध्ये. ढोल ढपाले पुरुष आपले बुगडीमध्ये लपले ग, उरले सुरले हत्तीवाले साडी मागे छुपले ग. जोम तयांचा झाला शिळा, कुठे दिसेना झेंडा निळा. मंजुळा पाजळ आपला इळान चल ग रणामध्ये जाण्यासाठी कवी संमेलन. मगाशीच ताई म्हणाल्या की चहावाला पंतप्रधान होऊ शकतो किंवा झाला, तर मलाही त्याबद्दल असं म्हणायचं आहे कि सियासत के शरीफों ने कभी ये सोचा नहीं, सियासत के शरीफों ने कभी ये सोचा नहीं, चाय बेचने के बाद क्या क्या बेचा नहीं. सियासत के शरीफों ने कभी ये सोचा नहीं, चाय बेचने के बाद क्या क्या बेचा नहीं. सूरज को भी ले आए बाजार में, अच्छा लगा. सूरज को भी ले आए बाजार में, अच्छा लगा. चांद तारों को भी ले आए, अच्छा लगा. पूछता है भारत
रोजी रोटी का सवाल, पूछता है भारत रोजी रोटी का सवाल, गाय गोबर गोमूत्र दिखाती है सियासत, अच्छा लगा. तर मी तो त्या संदर्भात ते आता ज्योतिताई म्हणाल्या म्हणून मी हे हिंदी 4 ओळी ऐकवल्या. तर माझी कविता वेगळी आहे की पैसा गेला पण नादच केला, पैसा गेला पण नादच केला. पाण्यासारखा पैसा गेला पण नादच केला. कसा केला नाद? की 1 महिन्यात 1.5 लाखाची बुलेट 40,000 विकली. 1 महिन्याची बुलेट 40,000 विकली. बाई बाटली मित्रांसाठी 4 गुंठे जमीन फुकली. कोर्ट कचेरी पोलीस खातं आपलंच, कोण रंगवणार फाईल? 1-2 एकर जाऊन किती जाईल? गावात नवी गाडी नवं मॉडेल, आपल्याच नावावर जिंदगीभर ऐश केली. बापाच्या जीवावर बंड्यामजी खंड्याच हौस मित्राची पुरवली. खचलो नाही की पिचलो नाही, बापाची जिरवली. बाप कमाई धुळ्यावर, पैसा गेला पण नादच केला. गळ्यात गोप बोटात अंगठ्या, आपलाच पट आपल्या सोंगट्या. 2 टगे झुकात झुलायला ताफा, वाळूचा पैकन सोन्याचा वापा. 2 टगे झुलायला ताफा, वाळूचा पैका सोन्याचा वापा. वळीव नाही तर पळीव देऊन टाक 10 तिथं 20. गाजराचा हलवण रताळ्याचा किस, भाऊसाहेब म्हणजे रावसाहेब, सारच फिक. लोण्याचं लोटकन कुजलेलं सिक. अटक मटक बाजूला सटक. कॉलर टाईट बंडी फाईट, इथून तिथून आपलाच राडा. कोण भीतय कुणाला गेला उडत वाडा. बावड्या म्हणजे बावड्याच, वर आपल्याच वावड्या. खंबा काय आपलाच खंबा आपलाच पेला. कोण कुणाचा गुरुन कोण कुणाचा चेला. हाणला फाट्यानं काढला काट्यानं, मवाली म्हणा नाहीतर साला. पैसा गेला पण नादच केला. कोण खातय पैशाला? कोट उधळलं वर्षाला, लावणी गालात हसली मांडीवर येऊन बसली. कोण खातय पैशाला? कोट उधळलं वर्षाला, लावणी गालात हसली मांडीवर येऊन बसली. मग काय अंगत पंगत रंगत संगत झोपाळ्यावर झुलावी. हवा पाणी सारच होतं बिछाण्यावर गुलाबी. ऊसाची बिलं आणि डाळिंबीची पट्टी, द्राक्षाच्या बेदाण्यावर वाजत राहिली शिट्टी. बारी म्हणजे बारीच कोण कोणाच्या आरी. ज्याच्या खिशात बंडल तोच इथं भारी. नोटा पिसून जरी तोल गेला, पैसा गेला पण नादच केला. या आबा पाटील कवी सारखं दिसत मी दिसतोय का? एक दखनी रचना आपल्या समोर ठेवतोय. तुमचे दखनीचे हिंदीचे 1-2 कवी दिसत आहेत तिथं. मराठी कवी संमेलनासारखा मी दखनी कवी संमेलन किंवा द्वैभाषिक कवी संमेलन तिकडे जात असतो. अनेक कवी संमेलनातून गमती जमती चालत असतात. उर्दू कवी संमेलनामध्ये कवी संमेलनासाठी उभा राहिला रचना ऐकवण्यासाठी की तो म्हणतो, मेरी रचना सुनाने के पहले 2 शेर सुनाता हूँ, मेरी गझल सुनाने के पहले 2 शेर सुनाता हूँ. आता मराठीमध्येही खूप मोठ्या प्रमाणात गझला लिहिल्या जात आहेत. इकडेही मुशायरे व्हायला सुरू झाले. इथे सुरू झालं आता प्रकार. माझी गझल ऐकवण्यापूर्वी 2 शेर ऐकवतो. मी असंच एका कवी संमेलनामध्ये गेलो. मी म्हणालो, मेरी रचना सुनाने के पहले तो कुत्ते सुनाता हूं. अरे ते सूत्रसंचालक म्हणाला, अरे सब शेर सुनाते हैं, आप कुत्ते क्यों सुनाते हो? अरे मैं बोला, मैं खेड़े पाड़े का कवि हूँ. खेड़े पाड़े के कवि को शेर नहीं परवड़ते, बहुत महंगे रहते शेर, कुत्ते ही परवड़ते. तो सुनिए, रचना सुनाने से पहले तो कुत्ते सुनाता हूं. घड़ी घड़ी खुजाता कई को, अरे घड़ी घड़ी खुजाता कई को, खुजाकर अपनी सुजाता कई को. घड़ी घड़ी खुजाता कई को, खुजाकर अपनी सुजाता कई को.
अरे एक कोने में चुप बैठ ना साले, गाजर की पुंगी बजाता कैकू, गाजर की पुंगी बजाता कैकू, घड़ी घड़ी रोता कैकू, अरे घड़ी घड़ी रोता कैकू, चद्दर ओढ़ के सोता कैकू, घड़ी घड़ी रोता कैकू, चद्दर ओढ़ के सोता कैकू, अरे धोने की है तो खुद की धोना, इसकी उसकी धोता कैकू, इसकी उसकी धोता कैकू। लीजिए मैं मेरी मुख्य रचना की तरफ आता हूं। ये दखनी कविता है। करेंगे वैसा भरेंगे भैया, करेंगे वैसा भरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया। गरिबांके मुंड्या मोडू नको, गरिबांके मुंड्या मोडू नको, बीमारी में सड़ेंगे भैया, बीमारी में सड़ेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया। हरी गारो है घर की खेती, अरे हरी गारो है घर की खेती, कब तक बाहर चरेंगे भैया, अरे कब तक बाहर चरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया। भूखे हम तो बिरयानी खा रहे, भूखे हम तो बिरयानी खा रहे, कब तक ऐसा चलेंगे भैया, अरे कब तक ऐसा चलेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया। झगड़े लगा के छू मंतर तू, झगड़े लगा के छू मंतर तू, घर हमारा कब तक जलेंगे भैया, अरे घर हमारा कब तक जलेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया। दिन निकले कि तेराच दर्शन, दिन निकले कि तेराच दर्शन, कब ये किस्सा टलेंगे भैया, अरे कब ये किस्सा टलेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया। कब तक छुप के रहेंगे लपड़े, अरे कब तक छुप के रहेंगे लपड़े, कब तक छुप के रहेंगे लपड़े, तू एक दिन सूली चढ़ेंगे भैया, तू एक दिन सूली चढ़ेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया, कुत्ते की मौत मरेंगे भैया। ज्याचं मन बाईचं असतं त्यालाच कविता लिहिता येते, त्यांनी इकडे बसलेल्या माता भगिनींना सोडून कवी संमेलन पुढे कसं घेऊन जाता येईल आपल्याला? माझ्या आयांनो, कविता काय असते तर कविता तुम्हीच जिवंत ठेवली आहे, 700 वर्षापासून तुम्हीच जिवंत ठेवली आहे। माणसाला कविता जिवंत ठेवताच आली नव्हती। इंद्रजित भालेराव म्हणतात की माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, कविता अशा लोकांची कधीच करत नाही कदर। माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, कविता अशा लोकांची कधीच करत नाही कदर। ज्याला सख्या बहिणीचा मुराळी नाही होता आलं, कवितेला त्याच्यासाठी गोड गुऱ्हाळी नाही होता आलं। पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसूही ढळत नाही, पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसूही ढळत नाही, कविता अशांच्या तर मरणदारीही वळत नाही। आणि अशाच लोकांपासून कवितेला कायम भीती होती, म्हणूनच कविता 700 वर्षांपासून फक्त जात्याभोवती जिती होती। जात्याभोवती जिवंत ठेवण्याचं काम तर तुम्हीच केलं ना, म्हणून तर बहिणाबाई म्हणाल्या ना, अरे घरोट्या घरोट्या तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं व्हटी। पोटातलं गाणं ओठावर आलेलं काळजाला भिडतं। किंवा हीच बहिणाबाई म्हणते की पाहून सनी दुनियेचे व्यवहार खोटे नाटे, तव्हा बोरी बाभईच्या आले अंगावर काटे। माणसातलं वाईट पण दिसायला लागलं की कविता ताकदीनं पुढं येते, आणि मग ताकदीचा सगळा जो संदर्भ आहे तो आपल्या लेखणीतून पुढं घेऊन कविता येते। यानंतर आपल्या सगळ्यांच्या समोर महादेव कांबळे येणार आहेत। कवितेचं नाव आहे परिवर्तनाच्या वावड्या। ते म्हणतायत माणुसकी सर्वश्रेष्ठ धर्म, ते म्हणतायत माणुसकी सर्वश्रेष्ठ धर्म, इथे तर माणसांच्या नसा नसातून वाहते विटाळलेली नदी आजही। ते
ते म्हणतायत माणुसकी सर्वश्रेष्ठ धर्म, इथे तर माणसांच्या नसा नसातून वाहते विटाळलेली नदी. आजही जुनी जळमट तशीच शेवाळ होऊन गेलेली, त्यांनी बदललाय रंग आणि ती फक्त झालीत पाण्यावानी. जुनी जळमट आजही तशीच, त्यांनी बदललाय रंग आणि ती झालीत पाण्यासारखी. म्हणून तर कुणाचे डोळे काढले जातात सर्वांच्या डोळ्या देखत. म्हणून तर कुणाचे डोळे काढले जातात सर्वांच्या डोळ्या देखत. कुणाची धिंड, कुणावर बलात्कार सर्वांच्या डोळ्या देखत. आपले डोळे शाबूत ठेवण्यासाठी तेव्हा सगळेच डोळे होतात आंधळे. आपले डोळे शाबूत ठेवण्यासाठी तेव्हा सगळेच डोळे होतात आंधळे. प्रत्येकाच्या ओठावर आता पूर्वीसारखं राहिलं नाही. प्रत्येकाच्या ओठावर आता पूर्वीसारखं राहिलं नाही. काय बदललंय? माणसांची परिस्थिती, माणसांचे राहणीमान खरं आहे, पण माणूस कुठे बदललाय? खरं आहे, पण माणूस कुठे बदललाय? त्याच्या काळजाला फुटल्यात असंख्य विषमतेच्या फांद्या. त्यावर विसावली आहेत पिढ्यानपिढ्या जतन केलेली रूढी परंपरेची पाखरं. फांद्यांना काटे आले अधिक पानांपेक्षा. फांद्यांना काटेच आलेत अधिक पानांपेक्षा. ते बोचतायत त्यांच्यापेक्षा कुणी निराळं दिसेल त्याला. ते बोचतायत त्यांच्यापेक्षा कुणी निराळं दिसेल त्याला. माणसांच्या घरापुढची झाडे साऱ्यांनाच बोलवतायत या म्हणून. माणसांच्या घरापुढची झाडे साऱ्यांनाच बोलावतायत या म्हणून. माणसांच्या मनातली झाडे मात्र शोधतायत त्यांच्याच तोलामोलाचे पक्षी. माणसांच्या घरापुढची झाडे बोलावतायत साऱ्यांनाच या म्हणून, पण माणसांच्या मनातली झाडे मात्र बोलावतायत त्यांच्याच तोलामोलाचे पक्षी. म्हणून तर एक लेखक मारला, एक विचारवंत मारला, एक समाज सुधारक मारला, असंख्य मरतायत रोज. म्हणून तर एक लेखक मारला, एक विचारवंत मारला, एक समाज सुधारक मारला, असंख्य मरतायत रोज. कुणी दलित, कुणी भटका आणि सवर्ण सुद्धा तो पूर्वीच्या सवर्णासारखा वागला नाही म्हणून. परिवर्तनाच्या नुसत्या वावड्या उठवता, परिवर्तनाच्या नुसत्या वावड्या उठवता आणि आतून बंदुका वाटता कुणाचाही आवाज बंद करण्यासाठी. त्यांची अहिंसा टिकतच नाही कुणाच्या तरी मस्तकात, कुणाच्या तरी छाताडात गोळ्या झाडल्याशिवाय. बाबांनो, एकदाचा देशच द्या हा पेटवून. बाबांनो, एकदाचा देशच द्या हा पेटवून आणि शेकत बसा त्यावर. रक्तपात पाहून अंग गारठल्यावर त्याची ऊब घेऊन पुन्हा पुन्हा पेरत राहा असहिष्णुता. त्याची ऊब घेऊन पुन्हा पुन्हा पेरत राहा असहिष्णुता. तुम्हाला जे हवं तसं करा देशाचे वाळवंट किंवा वाळवंटी मनाची माणसं. तुम्हाला जे हवं तसं करा देशाचे वाळवंट किंवा वाळवंटी मनाची माणसं, ज्यांच्या मेंदूत असायलाच हवी जाती धर्माची चेतना. मुर्द्यांनाही सांगा पुन्हा पुढच्या जन्मी बंड करू नको म्हणून. मुर्द्यांनाही सांगा पुन्हा पुढच्या जन्मी बंड करा नका म्हणून. रक्ताचा बनवा झेंडा लाल भडक, तुमचं नवीनच बनवा राष्ट्रगीत, शब्दा शब्दात तुमचंच कौतुक करणार. घ्या बदला देशाचा, घ्या बदला एकदाचा, राख करा देशाची. घ्या बदला एकदाचा, राख करा देशाची. जिवंत ठेवू नका एकही जीव तुम्हाला जाचणारा. जिवंत ठेवू नका एकही जीव तुम्हाला जाचणारा. पण लक्षात ठेवा त्या राखेत मात्र पुन्हा नका घालू हात. पण लक्षात ठेवा त्या राखेत मात्र पुन्हा नका घालू हात. त्यातून उठतील असंख्य लेखक, समाज सुधारक, विचारवंत आणि देशभक्त सुद्धा. त्यातून उठतील अनेक लेखक, समाज सुधारक, विचारवंत, देशभक्त. तेव्हा तुम्हाला पळायला सुद्धा रान पुरणार नाही. तेव्हा तुम्हाला पळायला सुद्धा रान पुरणार नाही. कारण राख माणसांची होते, विचारांची कधीच होत नाही. विचारांची कधीच होत नाही. धन्यवाद. मंगलवेढ़ वालों की मोहब्बत है कि जो बार बार बुलाया जा रहा हूँ और बहुत मोहब्बत से सुनते हैं. मैं दिल से शुक्रिया अदा करता हूँ. और मेरा वो एक शेर
जो उर्दू और मराठी मिक्स था, उसमें मैंने कुछ बात कही थी जो आज इस मंच पर बार बार सुनने को मिल रहा है कि मिलून मिसळून राहू दोघ, प्यार की खुशबू आएगी। मिळून मिसळून राहू दोघ, प्यार की खुशबू आएगी। थोडं थोडं येता येता तुझे भी उर्दू आएगी। बढ़िया 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 बढ़िया। तो मैंने बहुत कोशिश की थी कि ऐसे उर्दू मराठी मिक्स करूं। एक दो चार चीज़ें बताकर मैं अपनी नज़्म पर आऊँगा कि मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे। मैं ये इसलिए सुना रहा हूँ कि दो भाषाओं को मैंने मिलाया है। जिस तरह से हम दो दिल मिलकर रहते हैं, वैसे दिल जैसे मिलते हैं वैसे ज़बान भी मिले, फिर हाथ भी मिलेंगे, कदम भी मिलेंगे, फिर मंजिल भी मिलेगी। मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे, माझ्या स्वप्नांना बहरलेला नवा आकार दे। मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे, माझ्या स्वप्नांना बहरलेला नवा आकार दे। जिंदगी ये जब कभी आ जाए मुश्किल मोड़ पर, मी जिथे थांबेन तेथे तू मला आधार दे। मुस्कुरा के मेरी धड़कन को नया इजहार दे। फिर इस तरह से मैंने एक नज़्म में मिलाया था कि दोनों ही में शर्त लगी है, कौन है सच्चा दीवाना। दोनों ही में शर्त लगी है, कौन है सच्चा दीवाना। एक तरफ है पागल भंवरा, एक तरफ है परवाना। एक नजाकत पे मरता है, एक तपिश में जलता है। एक लुटाए दिल अपना और एक दिजान का नजराना। दोनों ही में शर्त लगी है, कौन है सच्चा दीवाना। मुझको जगाकर पूछ रही है मेरे शब की तन्हाई, यानी रात्रीचा एकांतवास। मुझको जगाकर पूछ रही है मेरे शब की तन्हाई, आज कसारे चिड़ला होता काही कारण नसताना। लाख छुपाना चाहा मैंने जज्बातों के सागर को, लाख छुपाना चाहा मैंने जज्बातों के सागर को। गालावरती हळूच पडले दोन अश्रू हसताना। दोनों ही में शर्त लगी है, कौन है सच्चा दीवाना। मेरे बालों पर को टूटे एक जमाना हो गया, यानी परों को कटना, बालों पर परों के लिए इस्तेमाल करते हैं कि मेरे बालों पर को टूटे एक जमाना हो गया। कुठून जाने पंख मिळाले विश्वासाचे उडताना। दोनों ही में शर्त लगी है, कौन है सच्चा दीवाना। कि मेरे मौला तेरी रहमत मेरे साथ ही रहती है। मेरे मौला तेरी रहमत मेरे साथ ही रहती है। मंदिराला कशाला जाऊ घरात आई असताना। दोनों ही में शर्त लगी है, कौन है सच्चा दीवाना। ख्वाहिश है कि देश की मिट्टी फक्र करे मर जाऊं तो। ख्वाहिश है कि देश की मिट्टी फक्र करे मर जाऊं तो। देवा ऐसे मरण मिळावे देशासाठी लढताना। दोनों ही में शर्त लगी है, कौन है सच्चा दीवाना। अभी जिसके लिए प्रोग्राम रखा गया है, बाबा साहब जी के लिए, संविधान के लिए, मैं संविधान के लिए एक कविता लाया हूँ आपके लिए कि ऐसे मैं गाकर तो नहीं सुनाऊंगा, गला बहुत ज़्यादा मेरा खींचा हुआ है कुछ वजह से, तो पढ़ के सुनाता हूँ कि भारत का संविधान है ये, बाबा का संविधान। आज़ादी की यह है ताकत, आज़ादी की जान। भारत का संविधान है ये, बाबा का संविधान। अलग अलग तहजीबों से मेरा भारत देश सजा है। अलग अलग तहजीबों से ये मेरा भारत देश सजा है। हर भाषा, हर मजहब मेरे भारत का गहना है। सबको एक नजर से देखे, हक दे एक समान। भारत का संविधान है ये, बाबा का संविधान। के श्लोक सुने तो कानों की दुर्दशा बनाई जाती थी। श्लोक सुने तो कानों की दुर्दशा बनाई जाती थी। बचपन की बेवा भी यहाँ नफरत से सताई जाती थी। जुल्म सितम के सारे तूने तोड़े तीर कमान। भारत का संविधान है ये, बाबा का संविधान। शोषण की दीवार गिराकर अनुशासन ले आया। वंचित को अधिकार दिलाया, न्यायासन ले आया।
अत्याचार से मुक्त करा के सबको दिया सम्मान। भारत का संविधान है ये, बाबा का संविधान। सिसके हुओं को उम्मीदों की पुरवाई देता है, सिसके हुओं को उम्मीदों की पुरवाई देता है, कटे परों को हाथ बढ़ाकर ऊंचाई देता है। सबके लिए ये राह बनाए, सबको दे ये उड़ान। भारत का संविधान है ये, भारत का संविधान। जूझ रहा है सबके लिए, पल भर भी नहीं सोता है। बेबस पे अन्याय अगर हो तब तब ये रोता है। भूखे भटके लाचारों को समझे ये संतान। भारत का संविधान है ये, बाबा का संविधान। आज़ादी की ये है ताकत, आज़ादी की जान। भारत का संविधान है ये, भारत का संविधान। थैंक यू, शुक्रिया। वो करे बात तो हर लफ्ज से खुशबू आए, वो करे बात तो हर लफ्ज से खुशबू आए, ऐसी बोली वही बोले जिसे उर्दू आए। मुनव्वर राणा लिहितात कि मैं उर्दू में गजल लिखता हूं तो मराठी मुस्कुराती है, मैं उर्दू में गजल लिखता हूं तो मराठी मुस्कुराती है, जब मासी के गले लगता हूं तो मेरी माँ मुस्कुराती है। आणि हा बंधुभाव आता कुठेतरी थोडासा संकटात येतोय, म्हणून देशाचं सध्याचं वातावरण पाहून सोशल मीडियावरती व्हायरल झालेली एक कविता, एक गझल या ठिकाणी मला आठवतीये कि नफरतों का असर देखो अब जानवरों का बंटवारा हो गया, नफरतों का असर देखो अब जानवरों का बंटवारा हो गया, कि न जाने कब से गाय हिंदू हो गई और बकरा मुसलमान हो गया। नफरतों का असर देखो अब जानवरों का बंटवारा हो गया, न जाने कब से गाय हिंदू हो गई और बकरा मुसलमान हो गया। ये पेड़, ये पत्ते, ये पौधे भी परेशान हो जाते, ये पेड़, ये पत्ते, ये पौधे भी परेशान हो जाते अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाते। सूखे मेवे भी ये देखकर हैरान है, सूखे मेवे भी ये देखकर हैरान है कि अब इस देश में नारियल हिंदू और खजूर मुसलमान है। न मंदिरों को जानते हैं न मस्जिदों को मानते हैं, न मंदिरों को जानते हैं न मस्जिदों को मानते हैं। जो भूखे पेट होते हैं ना साहब, वो बस निवालों को जानते हैं। मेरा यही अंदाज इस जमाने को खलता है, मेरा यही अंदाज इस जमाने को खलता है कि मेरा चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है। मैं अमन पसंद हूं, मेरे शहर में दंगा ना रहने दो। मैं अमन पसंद हूं, मेरे शहर में दंगा ना रहने दो। भगवे हरे नीले में हमें मत बांटो, हमारी दिलों में बस तिरंगा रहने दो, हमारी दिलों में बस तिरंगा रहने दो। आणि हाच भारत बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत होता। आणि यानंतर मी आमंत्रित करते की मघापासून आपल्या सूत्रसंचालनातून कधी मधार अशी गाणी, कधी अभंगाची वाणी, तर कधी विद्रोहाची गाणी, या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला मंत्रमुग्ध करणारे रवींद्रजी केसकर यांना की त्यांनी आपली कविता सादर करावी। हिंदू आणि मुस्लिम मध्ये काय असतो फरक? हिंदू आणि मुस्लिम मध्ये काय असतो फरक? एक म्हणतो हट जा, दुसरा म्हणतो सरक। हिंदू आणि मुस्लिम मध्ये काय असतो फरक? एक म्हणतो हट जा, दुसरा म्हणतो सरक। एक म्हणतो देव, दुसरा म्हणतो अल्लाह। एक म्हणतो देव, दुसरा म्हणतो अल्लाह। एक घालतो गोंधळ, दुसरा करतो कल्ला। यांच्यामध्ये फरक म्हणजे देश होईल नरक। हिंदू आणि मुस्लिम मध्ये काय असतो फरक? तालिब भाईंनी तुम्हाला जी हिंदी आणि मराठी ऐकवली ना, मला त्याला परफेक्ट शब्द आठवला, कॉकटेल। कॉकटेल मागे करा, काही जणांना अर्थ कळला असेल, पण दोन भाषा भगिनी एकत्रित आल्यानंतर सुद्धा आपल्याला अर्थाचा अजिबात त्रास न होता संवाद पूर्ण होऊ शकतो ना। अय सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे। किती ताकदीनं। किंवा दीपक आंगेवार नावाचा नांदेडचा तरुण पोरगा आहे, तो म्हणतो की फूल ही उधळेल कोणी चालण्या सुरुवात कर, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, जाळण्या तू दीप येथे काळजाची वात कर। किती साधं साधं लिहिता येऊ शकतं ना।
ज्योतिताई, मला सीता गाठ पडली, रामायणातली सीता, आणि मी तिला काही प्रश्न विचारले. आपण सुद्धा विचारायला काय अडचण आहे. जिथं जिथं उभा राहाल तिथं प्रश्न विचारता आला पाहिजे. आणि ही प्रश्न विचारण्याची ताकद स्वतःला विचार करण्याच्या प्रक्रियेपासून सुरू होते. आणि स्वतःला विचार करता येणं म्हणजे शिक्षित होणं. आणि ती शिक्षणाची गंगा, उजेडाची गंगा, उजेडाचा सडा आपल्या अंगणात शिंपडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या सूर्यानं केलं. तो सडा अंगणात असताना प्रश्न का नाही उपस्थित करायचा. काल मला सीता भेटली, मी तिला म्हणालो तू अग्निपरीक्षा देऊन खूप मोठी चूक केलीस. काल मला सीता भेटली, मी तिला म्हणालो तू अग्निपरीक्षा देऊन खूप मोठी चूक केलीस. तुझ्या अग्निपरीक्षेला माझा विरोध नाही, तुझ्या अग्निपरीक्षेला माझा विरोध नाही. तू रामापासून दूर राहिलीस म्हणून त्यानं तुझी अग्निपरीक्षा घेतली. तू रामापासून दूर राहिलीस म्हणून त्यानं तुझी अग्निपरीक्षा घेतली. मग रामही तुझ्यापासून दूर राहिला होताच की. मग रामही तुझ्यापासून दूर राहिला होताच की. त्याच वेळी तू जर त्यालाही अग्निपरीक्षा मागितली असतीस, त्याच वेळी तू जर त्यालाही अग्निपरीक्षा मागितली असतीस तर चारित्र्याचे सगळेच निकष पुरुषांनाही लागू झाले असते बाई इतके. पुरुषांनाही लागू झाले असते बाई इतके. निकष इकडंच आहे, अग्निपरीक्षा फक्त इकडं नाही. या माणसानं, आपल्या पाठीमागं असलेल्या सूर्यानं आपल्या सगळ्यांना सांगितलं की अग्निपरीक्षा जे जे सनातन अंधाराचे वारसदार आहेत त्या सगळ्यांना द्यावी लागेल. आणि सनातन अंधाराचा वारसा सोडून जे जे पुढे येतील ते नाहीत देणार अंधाराची. 2 शेर आठवतात मला, खूप अगोदर लिहिलेले, की वाहून भार येथे थकलो कधीच नाही, वाहून भार येथे थकलो कधीच नाही, थकलो कधीच नाही, ही वाट भीमराया चुकलो कधीच नाही. वाहून भार येथे थकलो कधीच नाही, ही वाट भीमराया चुकलो कधीच नाही. रक्तात आज वाहे समता तुझीच भीमा, रक्तात आज वाहे समता तुझीच भीमा. जे तू दिलेस त्याला मुकलो कधीच नाही, जे तू दिलेस त्याला मुकलो कधीच नाही. वस्तीत माणसांच्या पाहून वेदनाया, वस्तीत माणसांच्या पाहून वेदनाया, हातात नाक धरून थुकलो कधीच नाही. आणि माणसाला जो कधी मानित नाही, माणसाला जो कधी मानित नाही, दगडा पुढे अशा मी झुकलो, दगडावरी अशा मी कधीच नाही. स्त्री जातीची सनातन वेदना तुम्ही तुमच्या काव्यातून व्यक्त केलीत. आणि रामायणाच्या रामाला सुद्धा तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं. त्यामुळे समस्त महिला वर्गाच्या वतीनं विशेष धन्यवाद. खरं तर कुठलीही स्त्री कुठल्याही मठाची कधी जगद्गुरू होऊ शकत नाही. कुठलीही स्त्री कुठल्याही चर्चची पोप होऊ शकत नाही. कुठलीही स्त्री कुठल्याही मशिदीची मुल्ला मौलवी होऊ शकत नाही. पण ते राष्ट्रपती होऊ शकते, पंतप्रधान होऊ शकते, शिक्षिका होऊ शकते. याला कारण बाबासाहेबांचं संविधान. आणि म्हणूनच या देशातल्या स्त्रीला मला एवढंच सांगायचंय की होऊ नको सीता तू रामाची, लोक तुला अबला म्हणतील. होऊ नको सीता तू रामाची, लोक तुला अबला म्हणतील. होऊ नको द्रौपदी तू 5 पांडवांची, भर दरबारात तुझं वस्त्रहरण होईल. हो तू जिजाऊ माझ्या शिवबांची, लोक राष्ट्रमाता म्हणून तुला मुजरा करतील. हो तू सावित्री ज्योतिबांची, लोक क्रांती ज्योती म्हणून तुला वंदन करतील. आणि विसरू नकोस तू व्हायला माझ्या भीमाची रमाई, दीनदलितांची माऊली म्हणून लोक तुला काळजात स्थान देतील. आणि हाच वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. खरं तर असं म्हणतात की माणसांच्या समाधीवरती फुलं ठेवतात हे माहिती आहे मला, माणसांच्या समाधीवरती फुलं ठेवतात हे माहिती आहे मला, पण फुलांच्याही समाधीवरती ठेवावा असा एक कोवळा जीव असतो, कवी म्हणतात त्याला. आणि असंच कवीचं हळवं मन घेऊन मंगळवेढाच्या मातीतून जगभर व्हायरल झालेले कवी आमचे बंधू, परिवर्तनाच्या वाटेवरचे वाटसरू इंद्रजितजी घुले यांना मी विनंती करते की आपण आपली कविता सादर करावी.
आणि आत्ताच केसकर सरांनी सांगितलं की आपण प्रश्न विचारले पाहिजे. नवी आहे, कशी वाटते तुम्ही बघा, कारण ही प्रश्नार्थक कविता आहे. तू हे काय केलं, आणि प्रश्न कोणाला आहे याचं उत्तर तुम्हाला नक्की सापडेल. ना तुझा संसार ना लेकरांचं बिराड, ना तुझा संसार ना लेकरांचं बिराड, जमिनीवर तू कुठं हाय इमानातच तुझं वराड. देशाचं खायचं आणि परदेशात राहायचं, देशाचं खायचं आणि परदेशात राहायचं. विकासाचं लेकरू तुझं फोटो बघून मेलं, पोटापेक्षा लगा पेट्रोललाच लय गेलं, पोटापेक्षा लगा पेट्रोललाच लय गेलं. लेका तू हे काय केलं, लेका तू हे काय केलं. हजाराच्या गॅसवर भाकर झाली कडू, गोड नाही लागत, सारखं पाकिट मोकळं झालेलं दिसतंय. हजाराच्या गॅसवर भाकर झाली कडू, कोंबडी शिजवताना तर आलं बघ रडू. हजाराच्या गॅसवर भाकर झाली कडू, कोंबडी शिजवताना तर आलं बघ रडू. काळीज गेलं करपून तरी थंड रक्त, आमच्याच उरावर नाचती तुझे भक्त. शिवरायांच्या स्वराज्याला हे कसलं दिवस आलं, पोटापेक्षा लगा पेट्रोललाच लय गेलं. लेका तू हे काय केलं, लेका तू हे काय केलं. तळताना भजी जीव तळून निघतो, गॅस लय जातोय. तळताना भजी जीव तळून निघतो, तेलाच्या डब्यालाच डोळं भरून बघतो. तळणारांचा तळतळाट, जळणारांचा जळफळाट, तळणारांचा तळतळाट, जळणारांचा जळफळाट. खोटं बोलून तू पचवतो आणि नोटांच्या जीवावरच अख्खा देश नाचवतो. बाबासाहेबांच्या घटनेवर हे जुलमी कलम आलं, पोटापेक्षा लगा पेट्रोललाच लय गेलं. लेका तू हे काय केलं. तरी आपण सगळे सोसत राहू मार, तरी आपण सगळे सोसत राहू मार. रक्त आपलं आणखी करू थंडगार. आपल्याला काय वेदनेच्या डोहात भिजत राहायचं, अन्यायाच्या कुकरमध्ये शिजत राहायचं. राहायचं आपण असंच, न बोलता न बोंबलता. राहायचं आपण असंच, न बोलता न बोंबलता. चरण्यासाठीच त्याला कुरण आपण दिलं, पोटापेक्षा लागा पेट्रोललाच लय गेलं. लेका तू हे काय केलं, लेका तू हे काय केलं, लेका तू हे काय केलं. यानंतर जितेंद्र लाड यांना मी निमंत्रित करतो. मला वाटतं इथं केवळ आपण हसण्यासाठी आलेलो नाही आहोत, कारण आता मोबाईलमध्ये खूप हसण्यासाठी उपलब्ध आहे सगळं आपल्याला. खरं तर आपण रवींद्रदादा जसं सांगितलं की बाबासाहेबांनी पुऱ्या हयातीमध्ये असंवैधानिक शब्द कधीच वापरला नाही. आपण सारेच परिवर्तनाचा वसा घेऊन माणसाचा वारसा चालत राहावा म्हणून जमलो आहे. त्याची एक कविता आठवली. संजय बोरुडे असं लिहितात, भीम नावाच्या शब्दाला नको कोणती झिलई, भीम नावाच्या शब्दाला नको कोणती झिलई, भीम नावाच्या शब्दाला नको कोणती झिलई. माझ्या फाटक्या जिन्याला केले त्यानेच सिलाई, माझ्या फाटक्या जिन्याला केली त्यानेच शिलाई. भीम भीम गरजूनिया नका निळ हो उधळू, भीम भीम गरजूनिया नका निळ हो उधळू. अर्थ भीमाच्या जगण्याचा कधी येणार हो कळू. नाही कोणत्या रंगाचा, नाही कोणत्या पातीचा, माझा भीमराव बाई साऱ्या माणूस जातीचा, माझा भीमराव बाई साऱ्या माणूस जातीचा. आणि त्याच माणसाची एक कविता ठेवतो. माझ्यासाठी बाबासाहेब काय होते, जन्मभर सोबतीला तुझी सावली साथीला, जन्मभर सोबतीला तुझी सावली साथीला.
नवा उजेड होऊन भीम जागला रातीला, ओ भीम जागला रातीला. नवा उजेड होऊन भीम जागला रातीला, हो भीम जागला रातीला. बाबा अडाणी मातीत गेला पेरुनी आबळ, बाबा अडाणी मातीत गेला पेरुनी आबळ. बहुजनाच्या हिताची फुलारली चळवळ, थेंबा थेंबानी जपल, थेंबा थेंबानी जपल कोंब फुटल्या पातीला. नवा उजेड होऊन भीम जागला रातीला. तुझ्या काळजाचा वसा आम्ही गिरवावे धडे, तुझ्या काळजाचा वसा आम्ही गिरवावे धडे. आपुल्याच माणसाचे बाबा उरीवर खडे. पीक जातीचं माजलं नासवल जमातीला. नवा उजेड होऊन भीम जागला रातीला. टिळा कपाळी लावून तुला वाटून घेतल, टिळा कपाळी लावून तुला वाटून घेतल. समतेला लाथाडून सार लाटून घेतल. सारे बेईमान घोडे नाचतात वरातीला, सारे बेईमान घोडे नाचतात वरातीला. नवा उजेड होऊन भीम जागला रातीला. तुझ एकच सांगन तुम्ही नेकीन नांदारे, मानसानो मानसाच घर एकीन बांधारे. साऱ्या विषारी मनाची नाती नीतीने सांधारे. मानसाच्या कामी येतो मानसाचा हा खांदारे. उजळण शिकाविल तूच पेट त्या वातीला. नवा उजेड होऊन भीम जागला रातीला. नवा उजेड होऊन भीम जागला रातीला. विचारतात गोत्र नात्र काळ कुळ नाळ काय काय काही काही हरामखोर तर थेट जात सुद्धा विचारायला अजिबात लाजत नाहीत. जन्मानं मिळालेली ओळख जे मिरवतात त्याला कर्तृत्वाचा झेंडा दिमाखात फडकवता येत नाही, आणि ज्याच्या कर्तृत्वाचा झेंडा 7 समुद्रापार फडकतो तो विश्वरत्न म्हणून आपल्या सगळ्यांच्या काळजात विराजमान होत असतो. जन्मानं मिळालेली म्हणजेच अपघातानं मिळालेली ओळख ज्याला नाकारता येतं ती सगळी बाबासाहेबाची लेकरं असतात, आणि जन्मानं मिळालेल्या ओळखीचा अभिमान जे बाळगतात त्यांना बाबासाहेबांच्या नावानं जय भीम म्हणण्याचा अजिबात अधिकार नसतो. संतोषला विचारलं तुझी जात कुठली, त्यानं जे उत्तर दिलं मला जगातली जातीची सगळ्यात मोठी व्याख्या म्हणून ही कविता ठेवावी वाटते की अशीच एकदा त्यांनी माझी विचारली होती जात, मी म्हणालो काय सांगू 2 पाय 2 हात. अशीच एकदा त्यांनी माझी विचारली होती जात, मी म्हणालो काय सांगू 2 पाय 2 हात. ते म्हणाले 2 पाय 2 हात तर माकडांनाही असतात. ते म्हणाले 2 पाय 2 हात तर माकडांनाही असतात. मी म्हणालो तसे आकार तर लाकडांनाही असतात. ते म्हणाले आलं नाही ध्यानात. मी म्हणालो सोप्प आहे 2 पाय 2 हात. ते म्हणाले अरे असं टाळून कसं चालेल. ते म्हणाले अरे असं टाळून कसं चालेल. मी म्हणालो जाती धर्म पाळून कसं चालेल. ते म्हणाले अरे असं टाळून कसं चालेल. मी म्हणालो जाती धर्म पाळून कसं चालेल. ते म्हणाले बऱ्या बोलानं तू तुझी जात सांगून टाक, नाहीतर आमच्या हातून तुझा उगाच होईल घात. खरं खरं सांग बिर्याणी खातोस की खातोस वरण भात. मी म्हणालो सोप्प आहे 2 पाय 2 हात. मी म्हणालो तुम्ही जातीचं खाता मी मातीचं खातो. मी म्हणालो तुम्ही जातीचं खाता मी मातीचं खातो. तुम्ही जातीचं ओरडता मी मातीचं गातो. मी म्हणालो तुम्ही जातीचं खाता मी मातीचं खातो. तुम्ही जातीचं ओरडता मी मातीचं गातो. खरं तर माती म्हणजे माईसारखी असते. खरं तर माती म्हणजे माईसारखी असते. जात मात्र कोठीवरल्या बाईसारखी असते.
जात सुद्धा बदलत असते रोज नवी रात. अशीच एकदा त्यांनी माझी विचारली होती जात. मी म्हणालो काय सांगू, 2 पाय तुमची आणि माझी एकच जात, 2 पाय. नंतर ते थोडेसे हसले आणि जरा जवळ येऊन बसले आणि नंतर मात्र मला ते माझ्या मातीचेच दिसले. आता मात्र कधीच ते माझी विचारत नाहीत जात, कारण त्यांनाही आहेत 2 पाय. तुमची आणि माझी एकच जात, 2 पाय. त्यामुळे इथं कोण कुठला आहे असा विचार करणारा जर कोणी असेल तर तो जो अंधाराचा अनैतिक वारसदार असेल, त्याला ती अपघातानं मिळालेली ओळख मिळवायची असेल, अपघातानं मिळालेली ओळख तेच मिळवतात ज्याला कर्तृत्वाचा उजेड सिद्ध करता येत नाही. मी फार भाग्यवान आहे, कारण माझे वडील बाबासाहेबांना प्रत्यक्ष भेटले होते. ते भेटल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही पोरांना आजकाल फार घाण सवय लागलेली आहे सिनेमा बघायची. त्यावेळेला मुकपट होते. माझ्या वडिलाचं तेव्हा 1921, 100 वर्ष झालेत माझ्या वडिलाला. म्हणले सिनेमा बघायला हरकत नाही, 10 बघणार असाल महिन्यात तर 9 बघा आणि एका सिनेमाच्या पैशाचे पुस्तक विकत घ्या. तो सिलसिला आजपर्यंत चालू आहे आमच्या घरात. आणि बुद्ध आमच्या वडिलांमुळेच मला समजलेला आहे, त्यामुळं तो भाग वेगळा संस्काराचा भाग आहे. तर साऱ्याच व्यवस्थेला वैतागून काळजातून मेंदूत, साऱ्याच व्यवस्थेला वैतागून काळजातून मेंदूत आत्महत्येचा विचार पक्का झाल्यावर उषाला एक चिठ्ठी लिहून ठेवली. हवं तर मृत्यूपत्र म्हणा, मी मेल्यावर माझ्या अस्थी गंगेत अजिबात विसर्जित करू नका. तर प्रत्येक रंगाच्या झेंड्याच्या मुळाशी त्या घाला. कालांतराने का होईना एका तरी रंगाच्या झेंड्याला पालवी फुटेल. गरिबाची भूक भागवायला, थोडीशी सावली जायला, थोडीशी लाज राखायला माझे आपले खारीचे प्रयत्न आहेत आत्मसमाधानासाठी. धन्यवाद सर. ज्योतिताई, मी पुण्यातल्या एका कार्यक्रमाचं निवेदन करत होतो आणि निवेदन करताना भीमगीताचा कार्यक्रम होता. मग एक चोखंदळ रसिक उठला आणि म्हटला खूपच छान गायलो आत्ता या गायकानं, पण या गाण्याचा राग कुठला होता. म्हटलं भीमगीताचा एकच राग असतो, तो प्रस्थापितांच्या विरोधातला असतो, त्याला दुसरा कुठलाच राग असू शकत नाही. मग ते म्हटले मग तुम्ही एवढं असं ओरडून का सांगता म्हणे विद्रोह. नाही, असं काही नाहीये, आम्ही सुद्धा प्रेम केलंय. आम्हीच काय, आमच्या आजोबा पंजोबांनी सुद्धा प्रेम केलंय, म्हणून तर आम्ही त्याची रूपं म्हणून आत्ता इथं आहोत ना. नाही तर प्रेमच नसतं तर ते झालं असतं का. वामनदादा कर्डकांनी कधी लिहिलं, सांगा या येडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला. किंवा तेच वामनदादा अत्यंत लढीवाळपणे सांगतात की 12च्या आधी टाकावी गादी भांडण मिटवावं. 12च्या आधी टाकावी गादी भांडण मिटवावं आणि तरी तुम्हाला पिरतीच्या फुला येळाला उठवावं. हसावं थोडं, रुसावं थोडं आणि धन्या शेजारी बसावं थोडं. हसावं थोडं, रुसावं थोडं, धन्या शेजारी बसावं थोडं. कशाला कोडं, चिंगीला थोडं बाजूला हटवावं आणि तरी तुम्हाला पिरतीच्या फुला येळाला उठ. इतकी ताकदीची गाणी ज्या वामनदादांनी दिली, तो अंगार झाला. पण माणसातलं जनावर दिसलं की अंगार होतो. असंच ताकदीचं गाणं, ते पण रानातलं, आणि रानात उभारल्यानंतर मनातलं. शिवाजी बंडगर आपल्या सगळ्यांच्या हवाली कर. यापूर्वी खट्याळ सासू तुम्ही ऐकले, आता तुमच्यासाठी घेऊन आलोय नाठाळ सून. आमची बी सुनबाई तशीच आहे. काय सांगून किती सांगू शांताबाई, आमची बी सुनबाई तशीच आहे. काय सांगून किती सांगू शांताबाई, आमची बी सुनबाई तशीच आहे. तरी तुमची बरीच म्हणायची पर आमची लय गुणाची. तरी तुमची बरीच म्हणायची पर आमची लय गुणाची. आमचा बनू आणि ही आमच्या शेजारची बया एकाच कालजात शिकायला. एक दिवशी शेजारचा सकाराम आला कान फुकायला. म्हणतो कसा, अरे बळीरामा, भुकेसलेली जनावर लागली की वळचण्या उपसायला.
मग आमच्या डोसक्यात उजेड पडला आणि समतेच्या विचारानं आमच्या पोराच्या गळ्यात हे लोडणा बांधला. बघता बघता नवाचं 9 दिवस हळूहळू सरलं. सासू माझ्या आरी अचूक तिनं हेरलं. एवढ्या तेवढ्यावरनं आता मलाच लागली शिकवायला, बोलता बोलता चकवायला. म्हणती कशी, होय आत्याबाई, तापवल्याशिवाय दुधाला येईल का वसाय? तापवल्याशिवाय दुधाला येईल का वसाय? सुनाला कसं वागावं तुम्हाला काय कळतं का नाही? ना आता तू मांडीवर दिवस तर काय दम आहे का नाही? सोनच असंच आहे बघा. आता सासूचा आरसाटा हेरलेली जी सून आहे मग ती कशी असेल? सकाळी निवांतीनं उरकते, सकाळी निवांतीनं उरकते, मग आरशा पुढे मिरवती, येणी फणी केस काळी, गालाला खळी पावडर लाली, लय नटते झकपाक. तर मीच करते स्वयंपाक. टच्चून हानतीनं उगच कणते आणि वर्ण मलाच म्हणते, आत्याबाई तोंडाला माझ्या चवच नाही आणि चांगलं चांगलं करा की काय. काय सांगून किती सांगू शांताबाई, आमची बी सुनबाई तशीच आहे. तरी तुमची बरीच म्हणायची, पण आमची लय गुणाची. संसारात तडजोड सांगते मी लाड लाड, संसारात तडजोड सांगते मी लाड लाड. अगं बाई असं कर, अगं बाई तसं कर, अगं बाई असं कर, अगं बाई तसं कर. माझ्याकडे बघून नाकाचा शेंडा ओढवते, धडक्या भांड्याला बादा बादा बडवते. फक्त धुणं तेवढं नियमानं धुते आणि आपल्याच पातळाला आपटवाडीला होते. बाकीची कापड नुसती पाण्यात बुच कळते. डझनानं साड्या आणि पैठणी जोड्या असून बी म्हणते उघडी मी बाय आणि नेसायला म्हणा जोगी साड्याच नाही. काय सांगून किती सांगू शांताबाई, आमची बी सुनबाई तशीच आहे. तरी तुमची बरीच म्हणायची, पण आमची लय गुणाची. आता ती लाडी खासती, गोळमाट बोलायला जवळ बसती. मला म्हणते कशी, आत्याबाई तुम्ही आता निवांत बसा, देऊ का करून गवती चहा बी ओयसा. गांधी बाबा म्हणजे गांधीगिरी म्हणजे गनिमी कावा. रातीला फुकती ताल्ल्याचं कान आणि 4 दिवसात गंटन छान. रातीला फुकती ताल्ल्याचं कान आणि 4 दिवसात गंटन छान. पाटवा की मुराळी रोज फोन करती, लगेच पिशवीत कापड भरती. माहेरला जाती काय, खुशाल राहते काय, पुन्हा नांदायला येते काय. हात नाचवतच, पुन्हा आल्यावर हात नाचवतच नाकोट्यानं बोलती. बोलता बोलता सासूला सोलती. म्हणती कशी, माझ्या आईनं ह्याव केलं, माझ्या आईनं त्याव केलं, माझ्या पप्पानं ह्याव दिलं, माझ्या टप्पानं त्याव दिलं. असलं तुम्हाला काही येतंय का? सोनं नाणं दाग दागिनं काही देताय का नाही? नाहीतर शाप मी बाई नांदायचीच नाही. आमच्या सोनच असं आहे बघा. आता ही सोन जी आहे ते आता पुढं काय घडते पा. शाळेत काय शिकले कोणाला ठाव, शाळेत काय शिकले कोणाला ठाव. आडाभऱ्या जातीची मलाच ठेवते नाव. रात ना दिवस टीव्ही मोबाईल हुंगत बसती आणि थोडं काय झालं का माझ्या संग कुस्ती. मी म्हणते घर तिथं पर, तरी बी सुनचा शेडावर. मी म्हणते असं नका तिचा शेडावर एखादा रेप्या टिप्या होस्तवर. खरं शांताबाई तसं झालं. बघता बघता तिला दिवस गेलं. पहिल्या रट्ट्यालाच झाली की ग लेक. आणि कौतिकानं म्हणते कशी, आत्याबाई आता घ्या की ना तिचं पट्टा पट्टा मुक्क. बघता बघता सोन्यासारख्या संसारात टेकलं की ग पाय. सासू मध्येच दिसते आता मला माझी माय, सासू मध्येच दिसते आता मला माझी माय. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे घामाची ओल धरून. टीव्हीवरच्या जाहिराती जास्त बघितल्यामुळं ही कविता मला सुचली. मला तर काय माहित, टीव्हीतली ती छळकाटी बाई म्हटली तवा कळलं. मला तर काय माहित, टीव्हीतली ती छळकाटी बाई म्हटली तवा कळलं की घामात किटाणू असतात. मला तर काय माहित, टीव्हीतली ती छळकाटी बाई म्हटली तवा कळलं की घामात किटाणू असतात. चायला मग कसं काय झालं नाही बरं इन्फेक्शन जोंधळ्याच्या कणसाला आणि गव्हाच्या लोंबीला. मग कसं काय झालं नाही बरं इन्फेक्शन ज्वारीच्या कणसाला आणि गव्हाच्या लोंबीला आमच्या घामाचं. घामाची ओल धरून ठेवलेल्या मातीतच खोल खोल उतरलं की राव
लाल भडक लांब लचक गाजर मदाची घेऊन गोरी. घामाची ओल धरून ठेवलेल्या मातीतच खोल खोल उतरलं की राव लाल भडक लांब लचक गाजर मदाची साठवत गोरी. आमच्या घामाचा हात लागला म्हणून कोणाला खारट लागल्या की आंब्याच्या फोडी. आमच्या घामाचा हात लागला म्हणून कोणाला खारट लागल्या का आंब्याच्या फोडी. आमच्या घामानच ओतली आहे ना उसाच्या पेरा पेरात साखर. आमच्या घामानच ओतली आहे ना उसाच्या पेरा पेरात साखर. श्रीमंताच्या कुप्पीत भरले अत्तर आणि गरीबाच्या तव्यातही फुगवली आहे भाकर. मिरची तिखट ती तिखटच, मिरची तिखट ती तिखटच, चिंच आंबट ती आंबटच, कारलं तर कडवट धर्मांध. काय फरक पडलाय कोणाच्या चवीत आमच्या घामामुळं. काय फरक पडलाय कोणाच्या चवीत आमच्या घामामुळं. खोटं कशाला सांगू आमच्या घामात नाली म्हणून तर पिकं राहिली 100 रोगांपासून दूर. आमच्या घामात नाली म्हणून तर पिकं राहिली 100 रोगांपासून दूर. वेलींना फुलं भरपूर आणि झाडांना फळंही भरपूर. तिच्या निरोगी कोमल त्वचेचं रहस्य तिचा साबण तिलाच लकला. तिच्या निरोगी कोमल त्वचेचं रहस्य तिचा साबण तिलाच लकला. काय सांगते ती टीव्हीतली बाई तिला काय कळतंय. काय सांगते ती टीव्हीतली बाई अरे तिला काय कळतंय. पण आमच्या घामावर कोणी किटाणूचं कलम टाकलं तर काळी जातून जायचंय तर काळी जातून जायचं. धन्यवाद. काही वेळापूर्वी जातीचा विषय निघाला होता. जात पात का अभिशाप हर अपमान से बड़ा था. जात पात का अभिशाप हर अपमान से बड़ा था. मनुवाद का अनुयायी हर शैतान से बड़ा था. जात पात का अभिशाप हर अपमान से बड़ा था. मनुवाद का अनुयायी हर शैतान से बड़ा था. अरे क्यों पूजा करें हम किसी और भगवान की. हमारे लिए हमारा भीम 33 कोटी भगवानों से बड़ा था. आताच इथे रविदादांनी सांगितलं की तुमची आणि माझी एकच असते जात. पण माझा थोडासा अनुभव वेगळा आहे की आज सुद्धा जाळल्यानंतर सुद्धा जी जळत नाही ती जात, मरणानंतर सुद्धा शिल्लक राहते ती जात. फरक फक्त एवढाच आहे, आधी माणसं जात विचारायची, आता आडनावं विचारतात. आता फरक एवढाच आहे की रोटीला चालते जात पण बेटीला नाही चालत जात. कारण याच पुरोगामी महाराष्ट्रात उच्चवर्णीय मुलीबरोबर प्रेम केलं म्हणून विराज जगतापचा मुर्दा पाडला जातो. आणि एवढंच काय, मी स्वतःही तेच भोगतीये की 5 दिवसापूर्वी माझ्या सासूचा मृत्यू झाला आणि आम्ही आंतरजातीय विवाह केल्यामुळे माझ्या नवऱ्याला सासूच्या म्हणजे आईच्या सरणाला आग लावण्याचा अधिकार नाकारला गेला. आणि त्या वेदनेतून जन्माला आलेली ही कविता कात आणि जात. साप कात टाकतो पण माणूस जात टाकत नाही. साप कात टाकतो पण माणूस जात टाकत नाही. अरे कोण समजावावं तुला की माणसाच्या स्पर्शानं माणूस कधी बाटत नाही. साप कात टाकतो पण माणूस जात टाकत नाही. माणसाच्या स्पर्शानं माणूस कधी बाटत नाही. मरणात जात आणि सरणात जात. मरणात जात आणि सरणात जात. जन्माच्या खाटावर जात, जाळण्याच्या घाटावर जात, लग्नाच्या आंतरपाटावर जात. अरे टॅलेंटच्या घोड्याला जातीचं व्यसन. टॅलेंटच्या घोड्याला जातीचं येसण आणि हर एक जातीचं इथं सेपरेट आहे मसण. किती जरी शिकलो तरी विचारली जाते जात. किती जरी शिकलो तरी विचारली जाते जात. घराच्या भिंतीच्या रंगावरून सुद्धा परखली जाते जात. मत द्यायच्या आधी खोदली जाते जात. मत द्यायच्या आधी खोदली जाते जात. बलात्कारानंतर सुद्धा बाईची शोधली जाते जात. आजही शिकवले जाते खावी जातीसाठी माती. आजही शिकवले जाते खाली जातीसाठी माती. जाती पुढे क्षुल्लक ठरल्या नाती आणि गोटी. अरे उन्हाच्या झळांनी सागर कधी आटत नाही. उन्हाच्या झळांनी सागर कधी आटत नाही. माणसाच्या स्पर्शानं माणूस कधी बाटत नाही. संविधानाचं कलम 14 समानतेची ताकद आहे. संविधानाचं कलम 14 समानतेची ताकद आहे. वाघिणीचं दूध प्यायलं आता जा, आम्ही कोणालाच घाबरत नाही. साप कात टाकतो पण माणूस जात टाकत नाही.
इलेक्शनला जात आणि कलेक्शनला जात, दंग्याला जात, झेंड्याच्या रंगाला जात. इलेक्शनला जात, कलेक्शनला जात, दंग्याला जात, झेंड्याच्या रंगाला जात. आकाशाचा रंग निळा त्याची कंची जात. आकाशाचा रंग निळा त्याची कंची जात. फुलांचा रंग पिवळा त्याची कंची जात. अरे शेतातलं पीक हिरवं त्याची कंची जात. शेतातलं पीक हिरवं त्याची कंची जात. उगवणारा सूर्य भगवा त्याची कंची जात. उगवणारा सूर्य भगवा त्याची कंची जात. चतुर्थीच्या चंद्राची सांग कोणती जात. चतुर्थीच्या चंद्राची सांग कोणती जात. रमजानला उगवताना तो बदलतो का जात. चतुर्थीच्या चंद्राची कोणती आहे जात. रमजानला उगवताना त्याची कंची जात. सगळ्याला एकच डोकं, दोन पाय, दोन हात, समद्याचं रक्त लाल त्याची कोणती जात. ब्लड बँकेत जाऊन तू तुझ्या जातीचं रक्त मागत नाही. ब्लड बँकेत जाऊन तू तुझ्या जातीचं रक्त मागत नाही, पण साप कात टाकतो, पण माणूस जात टाकत नाही. दाढीची जात आणि शेंडीची जात. दाढीची जात आणि शेंडीची जात. फेट्याची जात आणि टोपीची जात. निळ्याची जात, भगव्या पिवळ्या तिळ्याची जात. निळ्याची जात, भगवा पिवळ्या तिळ्याची जात. अरे गोल कुंकू, आडवं कुंकू, कुंकुवाची ही जात. गोल कुंकू, आडवं कुंकू, कुंकुवाची ही जात. धोतर, विजार, लुंगी आणि सोवळ्याची ही जात. एकलव्याचा अंगठा तोडणारी जात. एकलव्याचा अंगठा तोडणारी जात. कर्णाला महाभारतात गाडणारी जात. नामदेवाला पायरीवरती ठेवणारी जात. शिवरायाचा राज्याभिषेक नाकारणारी जात. नामदेवाला पायरीवरती ठेवणारी जात. शिवरायाचा राज्याभिषेक नाकारणारी जात. ज्योतिबाला वरातीतून हाकलणारी जात आणि भीमाला शाळेबाहेर बसवणारी जात. ज्योतिबाला वरातीतून हाकलणारी जात, भीमाला शाळेबाहेर बसवणारी जात. पण बुद्धांनी संघामध्ये मोडली होती जात. बुद्धांनी संघामध्ये मोडली होती जात. बसवेश्वरांनी उभी आडवी कापली होती जात. शिवरायांनी स्वराज्यात संपवली होती जात. शिवरायांनी स्वराज्यात संपवली होती जात. शाहूंच्या शासनात थर कापली होती जात. ज्योतिबांनी शिक्षणानं जाळली होती जात. भीमानं संविधानानं मारली होती जात. पण तरीही आपापल्या जातीचा प्रत्येकाला माज. आपापल्या जातीचा प्रत्येकाला माज. अरे माणूस म्हणून जगायला तुला वाटते का लाज. आपापल्या जातीचा प्रत्येकाला माज. माणूस म्हणून जगायला तुला वाटते का लाज. कुणीच स्वतःला फक्त भारतीय मानत नाही. कुणीच स्वतःला फक्त भारतीय मानत नाही. साप कात टाकतो, पण माणूस जात टाकत नाही. खरं तर बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, पण आज संपूर्ण स्टेजवरती मी एकच महिला आहे. 33% बॅकलॉग पूर्ण होत नाही, म्हणून त्याच्यामुळं थोडासा फायदा म्हणा किंवा गैरफायदा घ्यावा म्हणून एक दोनच कडवी या ठिकाणी सादर करते आणि थांबते. बाबासाहेब म्हटलं की निळा कोट. बाबासाहेब म्हटलं की दलितांचा मुक्तीदाता. पण बाबासाहेब आंबेडकर या पलीकडे खूप मोठे. भाकरा, नांदगल, हिराकोट, दामोदर नदीचं धरण म्हणजे बाबासाहेब. नद्याजोड प्रकल्प म्हणजे बाबासाहेब. मॅटर्निटी लिव्ह म्हणजे बाबासाहेब. पगारी सुट्ट्या म्हणजे बाबासाहेब. कामगारांना संपाचा बोनसचा अधिकार म्हणजे बाबासाहेब. जर महात्मा गांधी हे जर राष्ट्रपिता असतील तर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्र निर्माते असतील, हे सांगण्यासाठीच माझ्या पुढच्या या दोन कडवी. मित्र म्हणतो 14 एप्रिल तुझ्या बाबांची जयंती. मित्रा म्हणतो 14 एप्रिल तुझ्या बाबांची जयंती. दलितांचा नेता एवढीच का माझ्या बापाची महती. मित्रा म्हणतो 14 एप्रिल ही तुझ्या बाबांची जयंती. दलितांचा नेता एवढीच का माझ्या बापाची महती. कोण दिलं सांग देशाला लोकशाहीचं लेणं. कोण दिलं सांग देशाला लोकशाहीचं लेणं. सार्वभौम भारताला संविधानाचं देणं. शिक्षणाचा, जगण्याचा, अभिव्यक्तीचा, नोकरीचा, पेन्शनीचा हक्क, मतदानाचा. मूलभूत हक्कातून केले सर्वांवर उपकार. मूलभूत हक्कातून केले सर्वांवर उपकार. भारताच्या डोक्यावर दिला राज्य घटनेचा पदर. माणूस म्हणून जगताना बघ तुला आठवतो का आंबेडकर. तुझी 12 तासांची ड्युटी आली 8 तासांवर. तुझी 12 तासांची ड्युटी आली 8 तासांवर.
आहे भीमाचीच सही साऱ्या स्वाभिमानी श्वासांवर. विमा प्रॉव्हिडंट फंड पगारी सुट्ट्यांवर सत्ता. विमा प्रॉव्हिडंट फंड पगारी सुट्ट्यांवर सत्ता. भीमरायाच्याच कृपेनं बोनस आणि महागाई भत्ता. विमा प्रॉव्हिडंट फंड पगारी सुट्ट्यांवर सत्ता. भीमरायाच्या कृपेनं बोनस आणि महागाई भत्ता. अरे संघटना स्थापण्याचा दिला तुला अधिकार. हक्कासाठी लढताना तुला आठवतो का आंबेडकर? भीमरामानं पाहिले 4 लेकरांचे मढे. भीमरामानं पाहिले 4 लेकरांचे मढे. लेकराच्या औषधासाठी काळीज तडफडे. भीमरामाने पाहिले 4 लेकरांचे मढे. लेकरांच्या औषधासाठी बघ काळीज तडफडे. दुःख सोसून या भीम महाविद्वान झाला. दुःख सोसून या भीम महाविद्वान झाला. दारिद्र्याच्या झळातून ज्ञान सूर्य उगविला. 18 तासांच्या अभ्यासाला खाई पावाचे तुकडे. 18 तासांच्या अभ्यासाला खाई पावाचे तुकडे. फाटक्या साडीला ठिगळ रमा आनंदानं जोडे. 18 तासाच्या अभ्यासाला खाई पावाचे तुकडे. फाटक्या साडीला ठिगळ रमा आनंदानं जोडे. आज तू सुटात पाय हजाराच्या बुटात. झगमग त्या साडीत तुझी बायको पार्लरच्या ब्युटीत. आज तू सुटात पाय हजाराच्या ब्युटीत. झगमग त्या साडीत बायको पार्लरच्या ब्युटीत. भीमाच्या लाडक्याला पैसा नव्हता कफनाला. भीमाच्या लाडक्याला पैसा नव्हता कफनाला. राजरत्नाच्या प्रेताला गुंडाळीला रमाचा पदर. तुझी थाटात लेकर तुला आठवतो का आंबेडकर? आणि शेवटचं कडवं खास माझ्या महिला भगिनींच्यासाठी. बुवा बापू अम्मा दादा तू व्रत वैकल्यात रंगते. बुवा बापू अम्मा बाबा तू व्रत वैकल्यात गुंगते. टीव्ही वरच्या सिरियली कठकारस्थानात झिंगते. अगं समान वेतनाचा शिकण्याचा गर्भपाताचा घटस्फोटाचा पोटगीचा हक्क दत्तक घेण्याचा. तुझ्या डोक्यात झाली या अंधश्रद्धांची गर्दी. तुझ्या डोक्यात झाली या अंधश्रद्धांची गर्दी. भीमामुळेच आली अंगावर खाकी वर्दी. दिला समतेचा हक्क तोडून या स्त्री पुरुषांच्या भिंती. भीमामुळेच झालीस तू पंतप्रधान राष्ट्रपती. नाही केलीस भाऊबीज नाही बांधलीस राखी. नाही केलीस भाऊबीज नाही बांधलीस राखी. तरीही भीमानं माझ्या दिली तुला हिंदू कोडबिलाची ओवाळणी. नाही केलीस भाऊबीज नाही बांधलीस राखी. तरीही भीमानं दिली हिंदू कोडबिलाची ओवाळणी. दिली बाळंतपणाची रजा तू होता गरोदर. दिली बाळंतपणाची रजा तू होता गरोदर. हक्क सांगताना भीमाच्या कृपेनं बापाच्या प्रॉपर्टीवर. बघ तुला आठवतो का आंबेडकर? तुला आठवतो का आंबेडकर? ठीक है, दक्कनी ज़बान में जो डिमांड आई है वो पूरी करना है. गरम बोल को ठंडी चाय. ए सलीम, ये सब क्या है? गरम बोल को ठंडी चाय. ए सलीम, ये सब क्या है? पानीच दिख रहा, शक्कर कहाँ है? ए सलीम, ये सब क्या है? कहीं की फिक्र है, कितना शुक्र. ये नौजवानों के लिए जिनकी अभी तक शादी नहीं हुई है. कहीं की फिक्र है, कितना शुक्र. ये उम्र में मन का दुकरा. अब तक तेरी शादी न जोरू, ऐसा कैसा क्या रे शेरू. शुगर डाउन, बीपी हाई. ये सलीम, ये सब क्या है? बहुत कम उम्र के बच्चों को हो रहा है वो शुगर और बीपी. अभी शादीशुदाओं के लिए जोरू को झुमके नेकलेस लाया, सुटकेस भर को ड्रेसेस लाया. जोरू को झुमके नेकलेस लाया, सुटकेस भर को ड्रेसेस लाया. मार्केट लाया रिक्शा भर को, जेब हलाया खाली कर को. जोरू बोली इतना चला है. ए सलीम,
ये सब क्या है? क्या वो सरकार कितना सता रहे, गिन को कमा रहे, तोल को खा रहे, उस पर भी जीएसटी मारे, फटे सुपेन रही वो भी उतारे। यश तुम्हारे अच्छे दिन आए। ये सलीम, ये सब क्या है? सुनो विकास, किधर जा रहा? क्या बुलेट ट्रेन ला रहा? लाओ जी लाओ, मौज मनाओ, अच्छे दिन आए, खूब मनाओ। नहीं, अच्छे दिन आए, खुश हो जाओ, कर्जा अपने नाम पे है भाई। ये सलीम, ये सब क्या है? अच्छा, एक अच्छा अभियान चला था, उसी का वो बता रहे थे कि वो सुनाओ कि देश को अपने स्वच्छ बनाओ, लाओ लाओ झाड़ू लाओ, झाड़ू लेकर पोज में ठहरो, चारों तरफ से फोटो ले लो। उस्ताद उस्ताद, कचरा कहां है? ये सलीम, ये सब क्या है? सीधा रास्ता पकड़ को चलना, मन को थोड़ा शांति मिलना। सीधा रास्ता पकड़ को चलना, मन को थोड़ा शांति मिलना, पकड़ को पावा करे प्रणाम, निकले बाबा आसाराम, राम रहीम भी टांग उठाए। ए सलीम, ये सब क्या है? बहुत बहुत शुक्रिया। तालिब भाई चे फैन झाले। पढ़ी लिखी बीवी से डरना कहते, हम हर काम उनका करना कहते। सिराज सोलापुरींची रचना आहे, सोलापूरची की पढ़ी लिखी बीवी से रसिकता आहे। तालिबाईंना शेवटचा शेर ऐक। हाँ, ये पढ़ी लिखी बीवी से डरना कहते हैं, हम हर काम उनका करना कहते हैं। उन्हों जीन्स टी शर्ट पहन के घूमते, हम लुंगी लपट कर रहना कहते हैं। ठीक है, वो आखिरी मिसरा ने उससे पहले का एक सुनाता हूं कि देश को अपने स्वच्छ बनाओ, लाओ लाओ झाड़ू लाओ, झाड़ू लेकर पोज में ठहरो, चारों तरफ से फोटो ले लो। उस्ताद उस्ताद, कचरा कहां है? ये सलीम, ये सब क्या है? एक कारगिलचं युद्ध झालं होतं त्यावेळी लिहिलेली ही कविता आहे। या कवितेनं आपण समारोप करूयात, सगळेच रस यावे कवी संमेलनात म्हणून। कवितेचं शीर्षक आहे पत्र शेवटचं लिहितो आहे। बघ नाही वेळ आज कशी वैरीन झालीये, तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आली आहे। घायाळ जरी झालो तरी अजून सुद्धा लढतो आहे, घायाळ जरी झालो तरी अजून सुद्धा लढतो आहे। इंच इंच जखमा छातीवर घेऊन आई पत्र शेवटचं लिहितो आहे। लहानपणीच्या सगळ्याच गोष्टी आई जशाच्या तशा आठवतात, या बर्फावरती माझ्या डोळ्यातली आसवं सुद्धा गोठवतात। खूपदा वाटतं आई तुझ्या कुशीत येऊन निजावं, खूपदा वाटतं आई तुझ्या कुशीत येऊन निजावं, तुझ्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा एकदा भिजावं। पण मला ठाऊक आहे असं आता होणार नाही, आली वेळ मला सोडून रित्या हाती जाणार नाही। आपलं घर आठवू नये, एकटाच रडतो आहे, रडता रडता आई पत्र शेवटचं लिहितो आहे। तुमच्यासाठी बाबा बरंच काही करायचं होतं, तुमच्या खांद्यावरचं ओझं थोडं माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं। तुमच्यासाठी बाबा बरंच काही करायचं होतं, तुमच्या खांद्यावरचं ओझं थोडं माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं। पहा ना बाबा, दैवानं आपला कसा घात केला, माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावरती दिला। तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून मरणाआधीच मरतो आहे, मरता मरता बाबा पत्र शेवटचं लिहितो आहे। लहानपणीच्या सगळ्याच गोष्टी भैया मनात घर करून बसल्या आहेत, लहानपणीच्या सगळ्याच गोष्टी भैया मनात घर करून बसल्या आहेत। आत्ताच 4-2 गोळ्या उजव्या दंडात घुसल्या आहेत, उजव्या दंडात गोळी घुसताच तुझी आठवण हेलावून गेली, उजव्या दंडात गोळी घुसताच तुझी आठवण हेलावून गेली। मी तुझा उजवा हात आहे असं म्हणायची वेळ ही आता सरून गेली। आपल्या छोट्या छकुलीची काळजी तू घेत जा,
माझ्या वाटणीची राखी सुद्धा तूच आता बांधत जा. आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून एकटाच झुरतो आहे. झुरता झुरता भैया पत्र शेवटचं लिहितो आहे. रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा छकुली अजून हातात आहे. या वेळची ओवाळणी दिली नव्हती हेही माझ्या ध्यानात आहे. तूच सांग छकुली आता तुला ओवाळणी काय देऊ. तूच सांग छकुली आता तुला ओवाळणी काय देऊ. इथून निघून गेल्यानंतर रक्षाबंधनाला कसा येऊ. ज्या हातात राखीचा धागा आहे त्याच हाताने लिहितो आहे. तुम्हाला आठवता आठवता पत्र शेवटचं लिहितो आहे. माझ्यामुळं सखे तुझं आयुष्य आता विरान होणार आहे. माझ्यासोबत मी तुझं सर्वस्वच नेणार आहे. माझ्यामुळं सखे तुझं आयुष्य आता विरान होणार आहे. माझ्यासोबत मी तुझं सर्वस्वच नेणार आहे. आपल्या 2 चिमण्यांना माझा शेवटचा पापा दे. त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून माझा शेवटचा आशीर्वाद दे. बघ ना सखे वेळ कशी सरकन निघून जात आहे. काळोख माझ्या डोळ्यासमोर थैमान घालत आहे. आई 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 पुन्हा 4-2 गोळ्या काळजामध्ये लागल्या आहेत. तशा तुझ्या सगळ्याच आठवणी पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत. माझ्या डोळ्यासमोर काळोख दाटून येतो आहे. इच्छा नसतानाही तुझा शेवटचा निरोप घेतो आहे. आई इच्छा नसतानाही तुझा शेवटचा निरोप घेतो आहे. आई तू रडू नकोस. तुझ्या उसाशांचा आवाज कानी येतो आहे. जमलंच तर पुन्हा मी जीवन होऊन येणार आहे. त्यावेळी सुद्धा फक्त तुझ्याच उदरी जन्म घेणार आहे. आई तू रडू नकोस. तुझ्या उसाशांचा आवाज कानी येतो आहे. आवाज ऐकता ऐकता लढता लढता झुरता झुरता मरता मरता पत्र शेवटचं लिहितो आहे. पत्र शेवटचं लिहितो.